कल्चरल अँड डेमोग्राफिक जेनोसाइड ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. कल्चरल जेनोसाइड म्हणजे काय? इथली मंदिरं, इथले स्थापत्यशास्त्र, इथल्या वेगवेगळ्या भौतिक आणि अभौतिक परंपरा, प्रथा यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी कुठले कुठले प्रयत्न झाले. मुघल काळात तर म्हणजे अक्षरशः जी लास्ट राईट असतात माणसाचे मेल्यानंतर अर्थी निघते, त्याच्या वेळेससुद्धा राम नाम सत्य हे बोलणं सुद्धा मुश्किल होतं लोकांना. मुघलांनी देशाला लुटलं, ब्रिटिशांनी लुटलं, पण ते लुटण्याच्या पलीकडे जाऊन पण काही गोष्टी झालेल्या आहेत. ती फक्त लूट नव्हती. इंडिजिनियस स्कूल्स म्हणजे जे पारंपरिक शाळा, गुरुकुल सिस्टम होती, ती भारतामध्ये खूप व्यवस्थित चाललेली होती आणि सगळ्या जातीतले लोक त्याच्यामध्ये शिकत असत. असं त्याचा ब्रिटिश काळातला डेटा त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर मग हे बंद करून इंग्लिश स्कूल उघडणं, मग त्याच्यामध्ये त्याच्या प्रकारचं शिकवण देणं आणि ब्रिटिश येण्याच्या आधी भारत फारच बॅकवर्ड होता, एक निगेटिव्ह मार्केटिंग करणं की भारतातल्या लोकांना काहीच माहीत नव्हतं, आम्हीच त्यांना मॉडर्नाइज केलं. हे जेव्हा एज्युकेशन तुम्ही हॅक करता ना, मग तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये ब्रिटिश काळामध्ये तुम्हाला दिसेल की मोनोथिइझम किंवा एकेश्वरवादाला प्रमोट करण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न झाले. मग ते इतिहासाच्या पुस्तकातून असतील, सोशल मुवमेंट्समधून असतील. दुसरी गोष्ट की आपल्याकडे ज्याला स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म म्हटलं जातं, त्याला यांनी फिलॉसॉफी म्हणून मार्केटिंग करायला स्टार्ट केली. इंडियन फिलॉसॉफी नावाचा एक सब्जेक्टच कोलोनाईल पिरियडमध्ये सुरू झाला किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरू झाला. तो आजपर्यंत कंटिन्यू होत आहे. अद्वैत, विशिष्टाद्वैत, बुद्धिझम, जैनिझम ह्या काही फिलॉसॉफी नाही आहेत, हे स्पिरिच्युअलिटीचे मार्ग आहेत किंवा हे अध्यात्माचे मार्ग आहेत. याने तुम्हाला मोक्षप्राप्ती होते. एक गिल्ट येते ना की बाबा आमच्या धर्मामध्ये सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, अरे आमच्याकडे कास्ट सिस्टम आहे, आमच्याकडेच हे. पण मला असं म्हणायचं आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन येण्याच्या आधी युरोपमधले सगळे लोक काय बेरोजगार होते का? त्यांच्याकडे काही समाजव्यवस्था नव्हती का? त्यांच्याकडे काही सुतार लोहार, चांबार लोहार, हे सोनार हे लोक नव्हते का? मग त्यांनी समाज कसा चालवला इतके वर्ष? आणि तसं बघायला गेलं तर मग आमचा धर्म आम्हाला काय शिकवतो की आमच्यामध्ये योगा आहे, आयुर्वेद आहे, वेदिक मॅथ्स आहे, क्लासिकल डान्स आहे, म्युझिक आहे. मग यांचं काय करायचं? ते म्हणतात की तुम्ही धर्म हा मनात ठेवला पाहिजे, घरात ठेवला पाहिजे. मग दहीहंडी कुठे फोडायची? घरात का कुंभमेळा घरात घ्यायचा? मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की भारताची संस्कृती ही थोडी वेगळी आहे आणि आम्ही आमच्या कल्चरला सेलिब्रेट करतो. रिलिजन इज लाईक अ सोशल बॉन्ड, सोशिओ कल्चरल बॉन्ड. हा इंडिव्हिज्युअल पर्सनल लेवलला ठेवून काय करणार? जी आधुनिक तंत्रज्ञान आहे किंवा जे नवीन कन्सेप्ट्स आहेत त्याची लिंक तुम्ही या विषयाला घातलेली आहे. उदाहरणार्थ क्वांटम फिजिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन याची सांगड तुम्ही या विषयाला घातलेली आहे. हे नेमकं कसं काय? तर मला याच्याबद्दल फार उत्सुकता आहे. तुम्ही आम्हाला प्लीज सांगा. नमस्कार मंडळी, मी रोहन देशपांडे आपलं स्वागत करतो राष्ट्रसेवकमध्ये. मित्रांनो, जेव्हा लाकडाला वाळवी लागते, कीड लागते, तेव्हा हळूहळू त्याची पूड पडू लागते, त्याचा भुसा होऊ लागतो. पण ही गोष्ट आपल्याला तेव्हाच ध्यानात येते जेव्हा त्याचं नुकसान झालेलं असतं, त्याचा भुसा पडू लागतो. थोडक्यात काय, जेव्हा या गोष्टीला सुरुवात होते तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही. मानवी मानसिकतेची किंवा एखाद्या राष्ट्राची, एखाद्या समाजाची जर गोष्ट केली त्याला पण हीच गोष्ट लागू होते. जेव्हा विचारांना आणि मानसिकतेला वाळवी लागते तेव्हा काळांतराने त्या प्रांताचा, त्या मानसिकतेचा आणि त्या राष्ट्राचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आज आपल्यासमोर एक तरुण लेखक आपण घेऊन आलेलो आहोत ज्यांनी या विषयाला एक वेगळा मोड दिलेला आहे. चला तर मग स्वागत करूया श्री शुभम देवरे यांचं. शुभमजी, आपलं राष्ट्रसेवकमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार, थँक्यू सो मच. तुम्ही मला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती इन्व्हाइट केलं. शुभमजी, डिकॉलोनायझिंग हिंदुइझम म्हणजे आपण म्हणू शकतो धर्माचं शुद्धीकरण, हा विषय घ्यावासा का वाटला तुम्हाला? याचं कारण असं की लहानपणीपासून आपण सण वगैरे साजरे करतो आणि वेगवेगळ्या आपण गोष्टींमध्ये इन्वॉल्ड असतो, कल्चरल गोष्टींमध्ये, पण त्याच्या मागची कारणं आपल्याला माहिती नसतात. ती एक उत्सुकता होतीच, पण त्याच्या व्यतिरिक्त मी कधी हिस्ट्री बुक्स एन्जॉय स्वतः केले नाहीत की त्याच्यामध्ये जो कल्चरल इथॉस असला पाहिजे भारताचा, तो कधी मला त्याच्यामध्ये जाणवलाच नाही. आणि त्या व्यतिरिक्त ब्रिटिश काळामध्ये पण ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले गेले आणि त्याचा इम्पॅक्ट आजसुद्धा दिसतो. कारण ब्रिटिश काळात लिहिलेला भारताचा इतिहास, त्याच्यासाठी ज्या टर्मिनॉलॉजीज यूज केल्या गेल्या, त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला ॲकॅडमिक्समध्ये, फिलॉसॉफीमध्ये सुद्धा दिसतात. कन्सेप्ट ऑफ गॉडपासून त्यांनी जी सोशल इंजिनिअरिंग करून गेले
ते जाती व्यवस्थे वर्णव्यवस्थेबद्दल असेल किंवा धर्माच्या वरती असेल, ते आजसुद्धा पॉलिटिक्समध्ये कंटिन्यू होताना दिसतं किंवा इवन लिगल याच्यामध्ये ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज यूज होतात. त्याच्यामुळे एका लेअरवर दुसरा लेअर, दुसऱ्यावर तिसरा लेअर असं करून करून इतकं आपण आपल्या मुळांपासून दूर गेलेलो आहोत की मूळ काय आपल्या संस्कृतीचं. तर मग मला हा प्रश्न होता. मग मी विचार केला की आपण याच टॉपिकवरती पुस्तक लिहावं. पण डिकोलोनायझिंग हिंदुइझम जेव्हा मी हे टायटल घेतलं, ह्या गोष्टीची मला जाणीव होती की आपल्याला ह्या गोष्टी बोलायच्याच आहेत. पण ॲट द सेम टाईम आपण जेव्हा सांगतो की ब्रिटिश लोक किंवा आपल्यावर जेव्हा गुलामी आली त्याच्यानंतर आपण काय करत होतो की आपण त्यांना ॲक्सेप्ट केलं. आपल्याला गुंगीचं औषध काहीतरी दिलंच असणार त्यांनी की तुम्हाला तुमच्यावरती राज्य करायला, असं कोणी डायरेक्ट तर नाही सांगणार आपल्याला वेड्यात काढण्यासाठी काही प्रयत्न अवलंबले असणार. मग ते जे एक स्टँडर्ड फ्रेमवर्क आहे कोणाला कुठल्याही देशाला एक कॉलनी बनवण्यासाठी, ते फ्रेमवर्क पण मी माझ्या पुस्तकात द्यायचं ठरवलं, जेणेकरून लोकांना एक अंडरस्टँडिंग येईल की कशा प्रकारे आपल्याला मॅन्युप्युलेट करून आपल्यावरती इतके वर्ष राज्य गाजवलं. तुम्ही आता ब्रिटिशांचा उल्लेख केला, एवढी वर्ष राज्य झाली त्याचा उल्लेख केला, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था. तर मला एक मूलभूत प्रश्न आत्ता सध्या असा पडला आहे की भारताची जी एकंदर सांस्कृतिक पद्धत आहे, धर्मपद्धती आहे, ती शेकडो वर्ष जुनी, शेकडो काय मी म्हणेन हजारो वर्ष त्याच्याही पूर्वीपासून चालत आलेली ही गोष्ट आहे. तर नेमकं ऱ्हास होणं ही जी प्रक्रिया आहे ही नेमकं केव्हा सुरू झाली? कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे भारतावरती किंवा या प्रांतात बरीच आक्रमणं झाली. तर तुम्ही असं कुठलं उदाहरण देऊ शकाल की ज्याच्यापासून ऱ्हास व्हायला हळूहळू सुरुवात झाली? ब्रिटिश तर हे शेवटी होते, पण याचं सुरुवात कुठेतरी आधी झाली असावी ना नक्कीच. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आपल्याकडे हा एक फार एक डिबेट चालते की गुलामी ही नक्की किती वर्षाची, 200 वर्षाची की 1000 वर्षाची गुलामी. इवन त्याच्यावरती पार्लमेंटमध्ये पण डिबेट झालेले आहेत. पंतप्रधान मोदींनी तर त्यांचं पंतप्रधान झाल्यावर 1000 वर्षाच्या गुलामीचा उल्लेख केला. काही दुसरे लोक म्हणतात की 200 वर्षाची गुलामी होती. त्याच्यासाठी आपण एक 2 टर्म आहेत इंग्लिशमध्ये, त्याचं मराठी ट्रान्सलेशन मला काही जमणार नाही, पण कल्चरल अँड डेमोग्राफिक जेनोसाईड ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. कल्चरल जेनोसाईड म्हणजे काय? इथली मंदिरं, इथले स्थापत्यशास्त्र, इथल्या वेगवेगळ्या भौतिक आणि अभौतिक परंपरा, प्रथा यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी कुठले कुठले प्रयत्न झाले. मुघल काळात तर म्हणजे अक्षरशः जी लास्ट राईट असतात माणसाचे मेल्यानंतर अर्थी निघते, त्याच्या वेळेससुद्धा रामनाम सत्य हे बोलणंसुद्धा मुश्किल होतं लोकांना. इतकी वाईट अवस्था त्या काळात होती. आपण काय करतो ना की सांस्कृतिक ऱ्हास म्हटलं की फक्त हा ऱ्हास नसतो, डेमोग्राफी पण लॉस होत असते आपली. डेमोग्राफिक जेनोसाईड, आयदर तुम्ही त्यांना मारून टाका, खतम करा कम्प्लिटली, ॲट्रॉसिटीज होतात, और त्यांना तुम्ही तुमच्या बाजूने करून घ्या, ज्याला आपण म्हणतो धर्म परिवर्तन. तर ती सुद्धा डेमोग्राफिक जेनोसाईडच आहे. कारण जो आज तुमच्या टीममध्ये तो आज माझ्या टीममध्ये आला. म्हणजे मूलभूत विचार लोकांचे बदलून टाका की जेणेकरून ते आपल्या सपोर्टमध्ये येतील, रॅदर दॅन जे काही भारतीय विचारधारा आहे त्याच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी 1000 वर्षामध्ये झालेल्याच आहेत. परंतु आपण काय करतो ना, आपली चूक कुठे होते की आपण एक खूप लेमॅन लँग्वेजमध्ये म्हणतो की मुघलांनी देशाला लुटलं, ब्रिटिशांनी लुटलं, पण ते लुटण्याच्या पलीकडे जाऊन पण काही गोष्टी झालेल्या आहेत. ती फक्त लूट नव्हती. ब्रिटिशांचं जर एक उदाहरण द्यायचं झालं तर मुघलांनी ठीक आहे की त्यांनी किंवा जे काही परकीय आक्रमणं झाली त्यांनी अटॅक केला, आपलं कल्चरल टँजिबल इंटँजिबल भौतिक अभौतिक कल्चर डिस्ट्रॉय केलं. पण ब्रिटिशांनी आपलं पूर्ण ॲकॅडमिक्सच हॅक केलं की शिक्षणामधून पूर्ण ब्रेनच वेस्टर्नाइज करायचा. एक खूप सुंदर पुस्तक आहे ब्युटिफुल ट्री नावाचं. तर त्या ब्युटिफुल ट्रीमध्ये दिलेलं आहे की इंडिजिनियस स्कूल्स म्हणजे जे पारंपरिक शाळा गुरुकुल सिस्टम होती ती भारतामध्ये खूप व्यवस्थित चाललेली होती आणि सगळ्या जातीतले लोक त्याच्यामध्ये शिकत असत, असं त्याचा ब्रिटिश काळातला डेटा त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर मग हे बंद करून इंग्लिश स्कूल उघडणं, मग त्याच्यामध्ये त्याच्या प्रकारचं शिकवण देणं आणि ब्रिटिश येण्याच्या आधी भारत फारच बॅकवर्ड होता, एक निगेटिव्ह मार्केटिंग करणं की भारतातल्या लोकांना काहीच माहीत नव्हतं, आम्हीच त्यांना मॉडर्नाइज केलं. हे जेव्हा एज्युकेशन तुम्ही हॅक करता ना, मग तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये ब्रिटिश काळामध्ये एक दिसेल की मोनोथिइझम किंवा एकेश्वरवादाला प्रमोट करण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न झाले. मग ते इतिहासाच्या पुस्तकातून असतील, सोशल मुवमेंट्समधून असतील, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मग त्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टम हॅक करणं हा एक खूप रिमार्केबल इव्हेंट आहे.
आता तुम्ही लूट करणे याचा उल्लेख केला आणि एखादी गोष्टी लूट केली तर ती कदाचित भरून निघू पण शकेल, पण जर एखाद्या गोष्टीचा मूलभूत पायाच जर नष्ट केला तर त्याला खूप वेळ लागू शकेल तो परत भरायला. तर अशा कुठल्या गोष्टी होत्या इकडच्या धर्मामधल्या, इकडच्या संस्कृतीमधल्या, ज्या विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्यात आल्या, किंवा त्याची जी विचारसरणी आहे की मला एखादी गोष्ट अशा रीतीने पटती आहे, असं काय सांगितलं गेलं का नाही तुम्ही हे जे विचार करतात ते साफ चुकीचं आहे किंवा हे असं नाही हे असं आहे? अशा कुठल्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक क्लेन्झिंग किंवा डिस्टॉर्टिंग ऑफ ॲक्च्युअल फॅक्ट्स जे आपण म्हणतो, असं काही केलं गेलेलं का? म्हणजे इतिहास वगैरे शिकवताना असं म्हणतो? हो, इतिहास शिकवताना किंवा आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इकडच्या परंपरेबद्दल असं काय सांगितलं गेलं का की तुम्ही हे जे करताय ते चुकीचं आहे? बरोबर, असं सांगितलं गेलं. जसं आता मी म्हटलं मोनोथिझम वर्सेस पॉलिथिझम, एकेश्वरवाद वर्सेस अनेकेश्वरवाद, ही डिबेट सुरू केली. आता मला असं म्हणायचं आहे की एकेश्वरवाद जेव्हा आपण म्हणतो आणि अनेकेश्वरवाद म्हणतो, याच्यामध्ये आपण कधी निसर्गाला महत्त्व देतो का? आपल्याकडे गंगेची सुद्धा पूजा केली जाते, कैलाश पर्वताला एक वेगळं महत्त्व आहे. तर जिओग्राफिकल फॅक्टर्स असतील, प्राण्यांची पूजा असेल, गायीची पूजा असेल, ह्या गोष्टी आपण अनेकेश्वरवादमध्ये कन्सिडरच करत नाहीत. अनेकेश्वरवादमध्ये फक्त राम कृष्ण ह्या वेगवेगळ्या फिगर्स ठेवतो. मग ही एक आर्टिफिशियल डिबेट केली. आपलं असं म्हणणं की कणकण में राम आहे, आपल्याकडे जितक्या गोष्टी दिसतात त्यांची पूजा करतो. उद्या तुम्ही गाडी घेतली त्याची आपण पूजा करतो, नवीन घेतली तो आपण प्रत्येक जीवामध्ये देव आहे असं म्हणतो. हे अनेक नाही, हे युनिव्हर्सल ईश्वरत्व आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर मग हे एक आर्टिफिशियल डिबेट केली. दुसरी गोष्ट की आपल्याकडे ज्याला स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म म्हटलं जातं त्याला यांनी फिलॉसॉफी म्हणून मार्केटिंग करायला स्टार्ट केली. इंडियन फिलॉसॉफी नावाचा एक सब्जेक्टच कोलोनाईल पिरियडमध्ये सुरू झाला किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरू झाला. तो आजपर्यंत कंटिन्यू होत आहे. अद्वैत, विशिष्टाद्वैत, बुद्धिझम, जैनिझम ह्या काही फिलॉसॉफी नाही आहेत, हे स्पिरिच्युअलिटीचे मार्ग आहेत किंवा हे अध्यात्माचे मार्ग आहेत. याने तुम्हाला मोक्षप्राप्ती होते. वेरॅज फिलॉसॉफी ज्याला वेस्टर्न वर्ल्डमध्ये म्हटलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळे फिलॉसॉफर्स येतात. डेकार्ट्स येतो, कांट येतो, लाइबनीज येतो, G.S. मोअरपासून हे अनेक लोक त्याच्यामध्ये येतात. आणि ह्या लोकांनी त्यांना ईश्वराची संकल्पना काय वाटते, त्यांना आत्म्याबद्दल काय वाटतं, त्यांचे हे वैयक्तिक ओपिनियन दिलेले आहेत. भले ते रियालिटीशी किंवा तुम्हाला जो अध्यात्माचा एक्सपिरियन्स म्हणतो मोक्ष प्राप्ती करणे त्याच्याशी काही संबंध नसेल, त्याचा नव्हताच. त्यांना जे वाटलं त्यांनी रँडमली ओपिनियन दिले. वेरॅज इंडियन स्पिरिच्युअलिटी ज्याला आपण म्हणतो ते सगळ्या जे फिलॉसॉफी ज्याला तुम्ही म्हणतायत त्याला जर इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होते. सो ज्याला हे लोक इंडियन फिलॉसॉफी म्हणतात इट इज ॲक्च्युअली एक्सपिरियन्स. ती फक्त काय भाषण जाणण्यासाठी काहीतरी लिहिलेलं आहे अशातला काही भाग नाही आहे. तो हा एक सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे. दुसरी गोष्ट की आपल्याकडे जात किंवा कास्ट आहे ना, हे सोशल आयडेंटिटी म्हणून आपण बघतो, पण ब्रिटिश येण्याच्या आधी ती इकॉनॉमिक आयडेंटिटी सुद्धा होती. तर आपण ह्या गोष्टी इकॉनॉमिक आयडेंटिटीमध्ये घेतल्या पाहिजे. जातला आपण एक सोशल आयडेंटिटी म्हणूनच आज घेतो. ब्रिटिशांच्या पण काही रेकॉर्डमध्ये ऑक्युपेशन म्हणून जातींचा उल्लेख केलेला आहे. हो, बऱ्याच जातींवरनंच लोकांची आडनाव आज पण बघतो. पण आपल्याला इतकं ते इम्पोज करण्यात आलं ब्रिटिश काळापासून पुढे की ही एक सोशल आयडेंटिटी आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की हिंदू धर्मामध्ये आपदा धर्म नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय की कुठे जर काही डिझास्टर झाला, नॅचरल किंवा आर्टिफिशियल कॅलॅमिटी झाली, युद्ध झाले, जर त्यांना दुसरीकडे मायग्रेट व्हावं लागलं, काही संकट आलं, तर त्याच्यामध्ये ते स्वतःचा वर्ण बदलू शकतात. आणि तो जो वर्ण नवीन घेतला तर तो त्याचा तिथपासून पुढे ती त्याची जात आणि तो त्याचा वर्ण असा होतं. पण आज मी कुठल्या जातीचा असेल, आज मी IT इंजिनियर जरी झालो तर मी माझं जात विचारली तर काय सांगणार? चारही वर्णांमधून किंवा एखाद दुसरी जात मी सांगणार. मग ही गोष्ट कुठून सुरू झाली? ही ब्रिटिश काळापासून सुरू झाली. म्हणजे जाती व्यवस्था असो किंवा वर्ण व्यवस्था असो, हा प्रकार जो आहे हे कसं चुकीच्या पद्धतीने तुमच्या धर्माने शिकवलंय. हो, असं चुकीचं आणि एक स्टॅटिक कॉन्सेप्ट सांगितला गेला. ही फ्लेक्झिबल गोष्ट आहे. लोकांच्या जाती बदललेल्या आहेत, जातींमधून पोटजाती तयार झालेल्या आहेत. हा एक इव्हॉल्युशनरी कन्सेप्ट आहे. वेळेनुसार एक स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. पण यांनी काय सांगितलं की नाही, एक स्टॅटिक कन्सेप्ट आहे. जसं समाज बदलत गेला काळांतराने तसं हे पण बदलत गेलं. पण हे सर्वांच्या मनात बिंबवण्यात आलं की हे स्टॅटिक आहे, हे असंच राहणार आहे. त्याच्यामुळे कदाचित ऱ्हास झाला असेल का तिकडच्या संस्कृतीचा म्हणा किंवा धर्माचा,
हे कारण असू शकतंच ना की याच्यामुळे मग लोकांच्या मनात गैरसमज निर्माण हो, स्वतःच्या संस्कृतीबद्दल एक गिल्ट येते ना की बाबा आमच्या धर्मामध्ये सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, अरे आमच्याकडे कास्ट सिस्टम आहे, आमच्याकडेच हे आहे. पण मला असं म्हणायचं आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन येण्याच्या आधी युरोपमधले सगळे लोक काय बेरोजगार होते का? त्यांच्याकडे काही समाज व्यवस्था नव्हती का? त्यांच्याकडे काही सुतार लोहार, चांबार लोहार, हे सोनार हे लोक नव्हते का? मग त्यांनी समाज कसा चालवला इतके वर्ष? का अश्मयुगात इंडस्ट्रियलायझेशन पर्यंत अश्मयुगातच जगत होते? त्यांच्याकडेही व्यवस्था असणारच ना. आत्ता जसं तुम्ही खूप छान सांगितलं, आडनावं, जात, वर्ण आणि व्यवसाय आणि युरोपचा आता जसं तुम्ही उल्लेख केला, आत्ता मला लक्षात येतं आहे जसं आपल्याकडे लोहार, चांभार, सोनार ही आडनावं आहेत, तसं तिथेही आजही स्मिथ, ब्लॅक स्मिथ, पॉटर ही आडनावं आहेत. ती पॉटर, बटलर आहेत. आज मला माहीत नाही कुठला क्रिकेट टीम, ऑस्ट्रेलिया, जॉर्ज बटलर, एक्झॅक्टली, त्यांच्यात पण हे नाव आहेच की. सो हे जे भेदाभेद आहेत त्याच्या भारताच्या बाबतीत लागू होतं, मग ते चुकीचं. तुमच्या स्वतःच्या व्यवस्थेमध्ये अजूनही प्रचलित आहे ते योग्य. आणि मला आश्चर्य आणि वाईट याचं वाटतं की आपल्याच गोष्टी हायलाइट केल्या जातात आणि आपल्यालाच आपल्या गोष्टींबद्दल वाईट वाटतं. हो. आणि आता तुम्ही सगळं सांगितलं की लोकांनी हे चुकीचं पसरवलं, विशेषतः ब्रिटिशांनी. तर त्या काळात आपल्या समाजामध्ये अशी काही लोक होती का ज्यांनी हा गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स उभ्या राहिल्या की हा गैरसमज दूर करण्यासाठी, परंतु त्या कम्प्लिटली दूर करू शकल्या नाही, कारण त्यांच्यावरती थोडा बहुत ब्रिटिशांचा इम्पॅक्ट पडला. जसं मी असं बिलीव्ह करतो की कुठल्याही ऑर्गनायझेशनला मी मेन्शनही करत नाही आणि क्रिटिसाइजही करत नाही. मी जनरली कॉन्सेप्च्युअल लेवलला गोष्टी डील करतो. ते असं म्हणतात ना की किड्स डिस्कस मॅन अँड लेजंड डिस्कस आयडियाज. तो मी ते लेजंडरी लेवलला ते डिस्कशन ठेवायला प्रयत्न करतो की कोणाला पर्सनली टार्गेट करू नये. तर माझं असं म्हणणं आहे की आपण जर तसं बघायला गेलं तर अनेक अशा ऑर्गनायझेशन झाल्या की ज्यांनी धर्माच्या रिवायवलसाठी अनेक प्रयत्न केले आणि मनुस्मृतीच्या शुद्धीकरणापासून, की मनुस्मृती ब्रिटिशांनी केली ती ट्रान्सलेटेड होती, त्याच्यामध्ये काय शुद्ध होतं अशुद्ध होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथपासून सुरुवात झाल्या. एक रिवायवलिस्ट मुवमेंट अनेक दिसतील. परंतु ॲट द सेम टाईम तुम्हाला एक मी छोटंसं एक्झाम्पल देईन की एका सोशल रिफॉर्म मुवमेंटमध्ये म्हणजे काही आपल्याकडेही काही चुका झालेल्या आहेत की जसं की काही सेक्शन्सला मंदिरामध्ये एंट्री नाही देणार. मग त्याच्यासाठी डॉक्टर आंबेडकरांपासून ते साऊथमध्ये, केरळमध्ये अशा अनेक मुवमेंट चालल्या. तर त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे, वन गॉड, वन कास्ट, वन रिलिजन. आता हे ब्रीद वाक्य जे दिलं होतं हे टेम्पल एंट्री मुवमेंटच्या रिलेटेड होतं. पण याला जर आपण टेक्निकली बघायला गेलो तर वन गॉड कसं पॉसिबल आहे? हिंदू धर्मामध्येच इतके अनेक देवी देवता आहेत, ती डायव्हर्सिटी एक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? का आपण एकेश्वरवाद अननेसेसरीली लादला? वन कास्ट कसं पॉसिबल आहे? वन कास्ट वेगवेगळ्या जाती आहेत म्हणून त्यावेळेस समाज चालत होता. मी काय त्याला जस्टिफाय नाही करत आहे, पण वन कास्ट जरी म्हटलं तर मग नो कास्ट म्हटलेलं अति चांगलं रॅदर दॅन वन कास्ट. जर रिफॉर्म आणायचाच होता तर नो कास्ट म्हणायला पाहिजे होतं रॅदर दॅन वन कास्ट. मग वन कास्ट म्हणजे नक्की कुठली कास्ट? आणि वन रिलिजन म्हणजे नक्की वन रिलिजन कसं काय? हिंदुइझममध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या पंथ परंपरा आहेत. त्याच्यामुळे हे जे युनिफॉर्म किंवा मोनोथिस्टिक स्ट्रक्चर जे सोशल रिफॉर्मच्या ड्युरिंग हे स्टेटमेंट देण्यात आलं त्याच्यामध्ये एक ब्रिटिशांचा सुद्धा एक प्रभाव दिसतो. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी लिहिलेल्या गोष्टी एकदम अचानक कोणी चॅलेंज केल्या अशातला भाग नाही. हळूहळू ती डिकोलोनायझेशनची प्रोसेस स्टार्ट झाली आणि इवन अलीकडच्या 10 वर्षामध्ये पण अनेक त्याच्यावरती पुस्तकं लिहिण्यात आली किंवा इवन माझं पुस्तक असेल ते ह्या लोकांसोबत डिसॲग्री करतो म्हणूनच मी ते लिहिलंय. म्हणजे माझं पुस्तक डिकोलोनायझिंग हिंदुइझम इज नॉट जस्ट अबाउट की ब्रिटिशांनी लिहिलं त्यांचे काय चुकीचे कन्सेप्ट आहे. त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन भारतीय त्या काळातल्या फिलॉसॉफरनी काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या असतील त्याला सुद्धा मी डिसॲग्री करतो. जे ब्रिटिशांपासून चालत आलं किंवा त्याच्या आधीपासूनच होतं पण त्यांच्या काळात ते जास्त वाढलं गेलं, जो भेदाभेद झाला त्याचे परिणाम आज पण आपण बघतो. तर जे सध्या राजकीय चळवळ चालू आहे भारतात, जी काय पॉलिटिकल लँडस्केप आहे भारताची, त्याचा कितपत परिणाम धर्माचा ऱ्हास होणे किंवा एक सांस्कृतिक जे विचारधारा असते त्याची ऱ्हास होणे, तर राजकीय परंपरा किंवा राजकीय घटना आणि
सांस्कृतिक चळवळ जी आपण म्हणतो यांचा एकमेकांचा किती संबंध असतो किंवा एकाचा परिणाम दुसऱ्यावरती किती होऊ शकतो किंवा झाला आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, जेव्हा राजकीय आणि धर्माची जुगलबंदीचा डिस्कशन येतो तेव्हा मी एकच गोष्ट बोलतो की धर्म की राजनीति तो सभी करते, बस सबके धर्म अलग अलग आहे. बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला वाटत असेल की कुठली तरी पर्टिक्युलर पार्टी कुठल्या पर्टिक्युलर रिलिजनला सपोर्ट करते आणि ते धर्माचं राजकारण करतायत असं आहे नाहीच आहे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी कुठल्या ना कुठल्या धर्माला सपोर्ट करते. इवन तुम्ही जे एथिझमचे जे पॉलिटिक्स करतात ते सुद्धा एथिझमचा वापर करून घेतात ना सोशल इंजिनिअरिंग करण्यासाठी, की जे एथिस्ट आहेत त्यांना घेऊन पॉलिटिकल पार्टी बनवणं. म्हणजे फक्त धर्माचाच वापर नाही होते, एथिझम सुद्धा एक खूप मोठा रोल प्ले करतं पॉलिटिक्स बनवायला. आणि जे सो कॉल्ड एथिस्ट आहेत किंवा ज्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन कम्युनिस्ट किंवा लेफ्ट इन्क्लाइंड आहे, इवन त्यांच्याकडून आपण अशी अपेक्षा करतो की ॲटलिस्ट हे धर्माचं राजकारण नाही करतात, परंतु ते सुद्धा अलाइंड आहेत. जसं तुम्ही बघितलात इन जनरल मला जितकं दिसतं की वेदर महाराष्ट्रातले पुरोगामी असतील किंवा भारतामध्ये जे काही नास्तिक किंवा एथिस्ट काइंड ऑफ लोक असतील त्यांचा ओढा सगळा हिंदू धर्माला क्रिटिसाइज करण्यामध्येच मला दिसतो. बाकीच्या रिलिजनच्या बाबतीत त्यांनी काही केलं, त्यांच्यातले काय सोशल रिफॉर्म्स असेल त्याच्याबद्दल ते कम्प्लीट सायलेंट जातात. म्हणजेच काय, त्यांची बी टीम म्हणून ते कार्यरत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने एक आपापला धर्म चूज केलेला आहे. कोणी हिंदूंना तर कोणी मुस्लिम, ख्रिश्चन, अब्राहमिक रिलिजन्सला सपोर्ट करतो. तर हे एक आहे आणि त्याचा इम्पॅक्ट पॉलिसी मेकिंगवरती सुद्धा दिसून येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजकाल एक सगळ्यात मोठं डिस्कशन पार्लमेंटमध्ये चाललं होतं की वक्फ बोर्डाचा इश्यू झाला. मग त्याच्याबद्दल जर एक मला बुक रिकमेंड करायचं झालं तर आनंद रंगनाथनचं हिंदूज इन हिंदू राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये हज सबसिडीपासून पॉप्युलेशन कंट्रोलपासून फक्त हिंदू धर्माचेच मंदिरं कसे कंट्रोल केले जातात सरकारकडून, मग त्याच्यावरती मंदिरांमध्ये पण सुद्धा नॉन हिंदूंना कसं अपॉइंट केलं जातं मॅनेजमेंटसाठी. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 29 आणि 30 आहेत मायनॉरिटीसाठी. मायनॉरिटी मिनिस्ट्री बनवली गेलेली आहे. जर आपल्याकडे जर आपण असं म्हणतो की भारत सरकारने न्यूट्रल राहिलं पाहिजे, मग ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी? तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडतोच. आणि मी जे माझं वाक्य आहे ना ते तुम्ही लक्षात घ्या, धर्म की राजनीति सभी करते, बस सबका धर्म अलग आहे. याच तुमच्या वाक्यावर मला एक आत्ता गोष्ट सुचली जी आत्ता घडती आहे. जसं आपण बोलतोय एथिझम आणि कम्युनिझमवरनं जो आपला शेजारचा राष्ट्र आहे चायना, तिथे जो शिंजियांग आणि उयघुर प्रांत आहे तिथे सपशेलरित्या डोळ्यात देखत दिवसाढवळ्या सर्व धर्माची ऱ्हास करण्याची पद्धत चालू आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे. मग तो बौद्ध धर्म असो, इस्लाम धर्म असो, सगळ्यांना त्यांनी एक शब्द वापरला आहे, डिडॉक्ट्रिनायझेशन ऑफ रिलिजन. म्हणजे तुम्ही जे शिकलात ते पूर्णपणे आता विसरून द्या. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आता तुमचा धर्म कसा आहे किंवा तुम्ही धर्म कसा करायला पाहिजे. त्याबद्दल कुठलाही राष्ट्र, आपला शेजारचा पाकिस्तान असो किंवा अमेरिका असो किंवा UK असो, हे जे मोठे राष्ट्र आहेत किंवा जे छोटे राष्ट्र आहेत, याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नाही. पण भारताच्या बाबतीत असं काय झालं की सगळ्यांचे भुवया लगेच उंचावतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, आता याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये कुठली कंट्री आहे? चायना आहे. मग त्यांच्या विरोधात काही जरी झालं ते UNSC मधून काही ना काहीतरी पॉलिटिकल छक्केपंजे खेळून त्याला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला चान्स होता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जायचा, तो आपण मिस केला. तो चान्स चायनाला देऊन टाकला. त्याचे गोष्टी आजपर्यंत आपण भुगततोय. हे झालं पॉलिटिकल रिझन. सेकंड रिझन इकॉनॉमिक रिझन. चायना इज अ ग्लोबल फॅक्टरी. तिकडनं सगळीकडे एक्सपोर्ट होतो माल. जर चायनावरती जर क्वेश्चन केले तर इकॉनॉमिक रिलेशन डिस्टर्ब होतील. थर्ड रिझन जिओ पॉलिटिक्स. कम्युनिस्ट आणि मुस्लिमांनी जिओ पॉलिटिकल लेवलवरती एक युनियन केली असं कम्प्लिटली दिसून येतं. आत्ता मिडल ईस्टमध्ये रशिया आणि चायनाचा एक सिक्रेट इम्पॅक्ट किंवा एक सिक्रेट टायअप त्यांच्यासोबत दिसून येतो. त्यांचा इम्पॅक्ट एक दिसून येतो. सगळ्या इस्लामिक कंट्रीमध्ये अँटी USA ॲटमॉस्फिअर आपल्याला दिसून येतं की USA खूप जास्त इंटरफेअर करतो आणि तो टेररिझमला फंड करतो वगैरे असं तिकडच्या लोकांचं मत दिसून येतं. त्याच्यामुळे चायना आणि रशियाला त्यांच्यासोबत एक टायअप आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे कम्युनिस्ट कधीच मुस्लिमांच्या विरोधात बोलत नाहीत आणि मुसलमानांवर जरी अन्याय झाले तरी मुस्लिम कंट्री बोलत नाहीत, कारण ते कम्युनिस्ट आणि मुस्लिमचं जे पॉलिटिकल टायअप आहे ते फॅब्रिक डिस्टर्ब होऊ नये.
कारण कम्युनिझम ही ग्लोबल एक चेन आहे की एका ठिकाणी कम्युनिस्टला काही झालं ते पूर्ण जगातले कम्युनिस्ट युनाईट होतात. आणि मुस्लिमांमध्ये एक उम्माचा कन्सेप्ट आहे, इस्लामिक ब्रदरहूड, की एका मुसलमानाला काही झालं की जगातली सगळी चेन ॲक्टिवेट होते. तर मग एका ठिकाणी जर कम्युनिस्ट वर्सेस मुस्लिम जर काही कॉन्फ्लिक्ट झाला तर तो पूर्ण जगभर पसरणार आणि त्यांची फॅब्रिक तुटणार. म्हणून ते कधीच एकमेकांच्या विरुद्ध बोलत नाहीत. आणि जिथपर्यंत भारताचा प्रश्न आहे की भारताच्या विरोधात का बोललं जातं, कारण भारत कम्प्लिटली इकॉनॉमिकली इंडिपेंडंट नाही आहे, अजून आपण इम्पोर्ट डिपेंडंट आहोत. प्लस आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये नाही आहेत. आणि भारताला जे तुम्ही म्हटलात ना बुली करतायत, ते काय हे 10 वर्षातली गोष्ट नाही आहे. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते ना तेव्हासुद्धा USA रिलिजियस फ्रीडमचं त्यांची जी हे आहे फर्म किंवा USच्या स्टेटचा जो पार्ट आहे UNCRF काहीतरी त्यांचं नाव आहे, तर त्या लोकांनी मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर असताना सुद्धा एक रिपोर्ट काढला होता की इंडियामधल्या मायनॉरिटी डेंजरमध्ये. म्हणजे ते हे वेगवेगळ्या गोष्टी भारताला बुली करण्यासाठी सुरूच ठेवतात. म्हणजे आता किती गमतीची गोष्ट आहे बघा. आता जसं तुम्ही म्हणालात की भारतातली मायनॉरिटी अल्पसंख्याक खतरेमध्ये आहेत, हे जगातले हे मोठे राष्ट्र बोलतात. ठीक आहे, आपण जात पात व्यवस्था सोडून देऊया थोड्या या चर्चेपुरतं. परवाचीच बातमी आहे, न्यू ऑर्लियन्समध्ये त्या ट्रक चालकाने गर्दीमध्ये ट्रक चालवली आणि काहीतरी 20-30 लोकांना मारलं. आपल्या सर्वांना माहिती आहे अमेरिकेत सडेआम सगळ्यांच्या हातात बंदुकी असतात आणि कोणीही कुठेही घुसतं, बंदुकी चालवतं. हो, ही मानसिकता तुम्हाला चालते. हो, तुमच्या घरात जे चाललंय त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि तुम्ही जगात बोंबलत फिरतात इतरांच्या बाबतीत, शेजारच्यांच्या बाबतीत. हो, मला कुठे ना कुठेतरी वैयक्तिक स्वार्थ हा तर नक्कीच भाव आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा म्हणजे तुम्ही आता ब्रदरहूडचा उल्लेख केला आणि मिडल ईस्टची आता माहिती सांगितलीत, तर माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा या प्रांताची फाळणी झाली, भारत वेगळा झाला, पाकिस्तान वेगळा झाला धर्माच्या आधारे. मिडल ईस्ट मध्यपूर्वाच्यातले जे राष्ट्र आहेत ते सगळे इस्लामिक राष्ट्र आहेत. पाकिस्तान पण आपला तसाच आहे. पण जर प्रगतीच्या दृष्टीने बघितलं तर असं लक्षात येतं की पाकिस्तानची आपल्या तुलनेने उधोगती झाली आहे. पण तेच जर समांतरित्या आपण बाकीचे देश बघितले जेही इस्लामिक राष्ट्र आहेत, सौदी अरब झालं, UAE झालं, कतार म्हणा, बहरीन म्हणा, ओमान म्हणा, मग माझा प्रश्न हा आहे की हे एवढे प्रगत का झाले? पाकिस्तानची दुर्गती का झाली? सिरियाची दुर्गती का झाली? लिबिया, इराक, इराण यांची दुर्गती का झाली? जर धर्मच तुम्ही जर प्रचार करताय तर मग एकच धर्म स्वीकारणारे लोक मग एक एवढा वर का जावा आणि एक एवढा खाली का जावा? नंबर 1. दुसरा प्रश्न असा की एकाच प्रांताचे वेगळे झालेले 2 भाग, भारत आणि पाकिस्तान, धर्माच्याच आधारे जर तुम्हाला एवढं पुढे जायचं होतं आणि तुम्ही जो निर्णय घेतला, मग भारतात एवढा पुढे का आहे आणि पाकिस्तान एवढा खाली का गेला? हे बघा, मी एक व्हिडिओ बघितला होता यूट्यूबला. यश मोर नावाचे आर्मीचे जनरल होते, तर त्यांना हा सेम प्रश्न होता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला, तर मला आठवला लगेच. त्यांनी उत्तर असं दिलं कि जहाँ पर भी धर्म का तड़का लगता है ना, प्रॉब्लेम वहाँ से शुरू हो जाती है. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं. भारताने निधर्मी राष्ट्र असं आहे असं त्यांनी स्वीकारलं म्हणून विकास झाला, आणि जिथे धर्म येतं तिथे एज्युकेशन वगैरे सगळं डाऊनफॉल व्हायला स्टार्ट होतो, आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट दिलं. आणि त्यांनी त्यांचा स्वतःच्या ट्विटचा पण उल्लेख केला की भगतसिंग काय म्हटले होते की रिलिजन इज अ बिगेस्ट इम्पेडिमेंट इन द फ्रीडम स्ट्रगल अँड डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. माझं असं म्हणणं आहे की ही एक एथिस्टिक थिअरी आहे. तसं म्हणायला गेलं, तुम्ही म्हटलात की त्यांचं असं म्हणणं होतं की इस्लामिक कंट्री असल्यामुळे ते मागे राहिले, धर्माचा त्यांनी स्वीकार केला, आणि भारत निधर्मी राहिल्यामुळे पुढे गेला. मग मला असं म्हणायचं आहे ज्युईश लोकांचं पण एक स्वतःचं राष्ट्र आहे इस्रायल, तो का पुढे गेला? आणि ते असे म्हटले की स्टेट अँड चर्च आर कम्प्लिटली सेपरेट इन वेस्टर्न वर्ल्ड म्हणून ते पुढे गेले. युरोप असेल, अमेरिका असेल, पण ती सत्य परिस्थिती नाही आहे. युरोपमध्ये कितीतरी कंट्रीज आहेत ते चर्चला सपोर्ट करतात, ऑफिशियल चर्च आहे, क्लर्गीला सॅलरी देतात, ते त्यांचे जे पोप वगैरे आहेत. प्लस ब्रिटनमध्ये 26 जागा ह्या बिशॉप्स किंवा ते ज्यांचे धर्मगुरू असतात ख्रिश्चॅनिटीमध्ये, त्यांना हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना राखीव जागा ठेवलेल्या आहेत. मग एवढं सगळं असताना ते झालं. म्हणजे हे तर आपण डोक्यातून काढून टाकायचं की कुठल्याही राष्ट्राने धर्माचा स्वीकार केला की त्याची अधोगती होते, हे डोक्यातून पहिले काढून टाकलं पाहिजे. दुसरी गोष्ट,
तुम्ही जो प्रश्न विचारलात की ठीक आहे धर्माचा आधार घेतला, मग UAE आणि सौदी अरेबिया एवढे पुढे कसे काय गेले आणि पाकिस्तान, इराक, सिरिया असे मागे कसे राहिले? सगळ्यात पहिली गोष्ट की UAE, सौदी अरेबियामध्ये पेट्रोलचे रिसोर्सेस सापडले आणि पेट्रोलचे रिसोर्सेस सापडल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती डेव्हलपमेंट केली आणि ते खूप पुढे गेले. त्यांनी फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अचीव केली आहे. सोशल लेवलला त्यांची जी सोसायटी आहे तीच सोसायटी आहे जी बाकीच्या कंट्रीजमध्ये किंवा एक इस्लामिक कंट्रीमध्ये असली पाहिजे. म्हणजे एकंदर लोकांची मानसिकता साधारण तेवढीच आहे, जरी त्यांनी आर्थिकदृष्ट्या वर केले असले. त्याच्यामुळे UAEचं आज जगामध्ये कौतुक याच्यासाठी होतं की त्यांनी लिबरलायझेशन खूप आणलं, महिलांना कपडे घालण्याच्या फ्रीडमपासून किंवा इकॉनॉमिक डायव्हर्सिटी. आता फक्त 1% UAE हा पेट्रोलवरती आधारित आहे, बाकी 99% इकॉनॉमी ही डायव्हर्सिफाय त्यांनी केली आणि लिबरलिझम खूप आणलंय. आणि हे तिथे तेव्हाच पॉसिबल झालं कारण तिथे किंगशिप आहे. सौदी अरेबिया पण आता खूप लिबरलिझम आणतोय, दृष्टीने पण ते वाटचाल करतात. आणि इव्हन तुम्ही बघाल तर सौदी अरेबियाचा मी स्वतः बुक स्टॉल होता एका मोठ्या इंटरनॅशनल बुक फेअरमध्ये. तिथे त्यांचं स्वतःची मूर्तीपूजा वगैरे त्यांच्या देशामध्ये कसे चालायचे, त्यांच्या आर्किओलॉजीमध्ये काय काय सापडलेत, एक संस्कृती म्हणून त्या गोष्टी ते स्वतः दाखवायला लागले. भले इस्लाममध्ये मूर्तीपूजा वगैरे बॅन असेल, म्युझिक आणि डान्सला तिथे परवानगी नव्हती सौदी अरेबियामध्ये. आता हळूहळू त्या गोष्टी सुरू होत आहेत कारण इस्लाममध्ये गाणं, म्युझिक ह्या सगळ्या गोष्टी हराम आहेत. तुम्हाला बॉलिवूडमध्ये मुस्लिम लोक दिसत असतील पण दॅट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अकॉर्डिंग टू द इस्लामिक प्रिन्सिपल्स, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि ह्या सगळ्या गोष्टी लिबरलिझम वगैरे ह्या याच्यासाठी पॉसिबल झाल्या कारण तिथे किंगशिप आहे. जर तिथे डेमोक्रेसी असती तर तिथे पण तो स्ट्रगल असता जो इराक, सिरिया आणि पाकिस्तानमध्ये लिबरल डेमोक्रेसी वर्सेस इस्लामिक फंडामेंटलिझम. आणि जर पॉलिटिकल पार्टीच्या थ्रू आयदर तुम्ही इस्लामिक राष्ट्र स्थापन करा, नाही तर मग काहीतरी मग इलिगल ऑर्गनायझेशन बनवून कॅप्चर वगैरे करणार, जे अफगाणिस्तानमध्ये दिसलं. तालिबानने पूर्ण डेमोक्रेसी खाऊन टाकली, अटॅक करून पूर्ण हे केलं. आता जर किंगशिप खतम झाली ना ह्या कंट्रीजमधून, गल्फ कंट्रीजमधून, दुसऱ्या दिवशी इन्स्टेबिलिटी स्टार्ट होईल पॉवरसाठी आणि त्याच्यामध्ये मग इस्लामिक कंट्री परत एकदा त्या फंडामेंटलिझमवरती येणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे जे यशपाल मोर ते जे आर्मी जनरल आहेत त्यांनी जे स्टेटमेंट दिलं की धर्म का तडका लगने से ये सब हो जाता है, मॅटर ये करता है की धर्म कोणचा आहे. आणि तसं बघायला गेलं तर मग आमचा धर्म आम्हाला काय शिकवतो की आमच्यामध्ये योगा आहे, आयुर्वेद आहे, वेदिक मॅथ्स आहे, क्लासिकल डान्स आहे, म्युझिक आहे. मग यांचं काय करायचं? ते म्हणतात की तुम्ही धर्म हा मनात ठेवला पाहिजे, घरात ठेवला पाहिजे. मग दहीहंडी कुठे फोडायची? घरात? का कुंभमेळा घरात घ्यायचा? मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की भारताची संस्कृती ही थोडी वेगळी आहे आणि आम्ही आमच्या कल्चरला सेलिब्रेट करतो. रिलिजन इज लाईक अ सोशल बॉन्ड, सोशिओ कल्चरल बॉन्ड. हा इंडिव्हिज्युअल पर्सनल लेवलला ठेवून काय करणार? जर एखादा धर्म म्हणा किंवा सांस्कृतिक व्यवस्था, हो, जर ती गोष्ट त्या प्रांताच्या किंवा त्या देशाच्या प्रगतीचं कारक नसेल, होत नसेल, हो, तर मग त्याचा उपयोग काय? बरोबर, काढूनच टाकलं पाहिजे. जगावं तरी कशाला? बरोबर. याच्या पण पलीकडे जर मी जाऊन असं म्हणेल की तुमची संस्कृती, धर्म ही तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार असली पाहिजे. हिंदू धर्म जरी म्हटलात तो काही युनिफॉर्म नाही आहे. तामिळनाडूमधला हिंदू वेगळा आहे, गुजरातमधला वेगळा आहे, काश्मीरमधला वेगळा आहे. हे कशामुळे? हे जिओग्राफिक डायव्हर्सिटीमुळे. त्यांचं खानपेन, बोलीभाषा सगळं वेगळे. सो हिंदुइझम हा इंटरनली डायव्हर्स आहे कारण भारताची जिओग्राफी पण इंटरनली डायव्हर्स आहे. हे काही युनिफॉर्म नाही आहे. ज्यांची डायव्हर्सिटी युनिफॉर्म आहे त्यांचे धर्म पण युनिफॉर्म आहेत. मग प्रॉब्लेम काय होतो की एका ठिकाणी जन्म झालेला धर्म जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो, इट ॲक्ट्स ॲज अ कोलोनायझेशन. मग त्याच्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की जिथले नियम तिथेच पाळले पाहिजेत. जर ब्रिटिशांनी त्यांनी बनवलेले नियम जर भारतावरती लादले त्याला कोलोनायझेशन म्हणता, मग धर्माच्या बाबतीत का नाही? धर्माचे पण सिव्हिल अँड क्रिमिनल कोड आहेत. असंही तुम्हाला आढळून येईल की ह्या देशामध्ये असे लोक आहेत की जे सिव्हिल अँड क्रिमिनल कोड ते फॉलो करतात जे ह्या भारतात ओरिजिनच झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे विकास वगैरे मध्ये हर्डल येतो ही वेगळी गोष्ट आहे, पण सोशली पण आणि कल्चरली पण तुम्ही अलाइंड होऊ नाही शकत. जसं काळ बदलतो, जसं प्रांत बदलतो, तसं धर्माने पण त्या अनुषंगाने बदलायला पाहिजे. येस, नाहीतर मग धर्म तर नष्ट होतोच, संस्कृती पण नष्ट होते, तिकडची मानसिकता, लोक, अख्खा देशच अधोगतीला जातो. इराक म्हणा, सिरिया म्हणा, हे उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. याच्यावरनं मला एक आता गोष्ट सुचली, जे फार हा वादाचा विषय आहे. जसं म्हटलं तर आर्यन इन्व्हेजन थिअरी जे लोक म्हणतात, तर याचं कुठेतरी असं पण म्हटलं जातं की आर्यन इन्व्हेजन थिअरी नसून हे एथिझम इन्व्हेजन थिअरी आहे. याच्याबद्दल आपलं मत काय आहे?
नाही, मी त्याला एथिझम इन्व्हेजन थिअरीज म्हणतो. माझ्या मते मीच पहिला ऑथर असेल की त्याने हे टर्म पॉप्युलर केली. आता आपण एथिझम का म्हणतो की आपण हे पॉलिटिकल टर्म्स ऐकले असतील की कन्झर्वेटिव्ह वर्सेस लिबरल, कन्झर्वेटिव्ह वर्सेस कम्युनिस्ट. मग ह्यांचं सोशल बेस काय? कन्झर्वेटिव्ह काय? तर रिलिजनला जे कन्झर्व करू शकतात किंवा करू इच्छितात ते कन्झर्वेटिव्ह. कम्युनिस्ट म्हणजे कोण? जे एथिझम प्रमोट करतात. आता तुम्ही जर धार्मिक व्यक्ती असाल, मला तुम्हाला एथिस्ट बनवायचं आहे, डायरेक्टली आलो तर तुम्हाला कळेल की मी एथिस्ट आहे. मग मला इनडायरेक्ट रूट घ्यावा लागेल की फिल्म्समधून किंवा इतिहासाच्या पुस्तकामधून हळूहळू तुमचं मी ब्रेन वॉशिंग करणार. मग आर्यन इन्व्हेजन थेअरीचा सीन असा आहे की आर्यन इन्व्हेजन थेअरी म्हणजे ब्रिटिशांच्या काळात ही डेव्हलप झाली. ब्रिटिशांनी काय केलं? भारतातून कच्चा माल उचलला, युरोपमध्ये जाऊन त्याला पक्का माल बनवला आणि जगभर एक्सपोर्ट केला. आर्यन इन्व्हेजन थेअरीच्या बाबतीत हेच खरं आहे. भारतातून आर्यन आणि द्रविडियन हे 2 शब्द उचलले, तिकडे जाऊन वेगवेगळ्या थेअरी लिहिल्या, त्या थेअऱ्या लिहून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपोर्ट केल्या. त्याच्यामध्ये नाझिझम जे होतं जर्मनीचं ते आर्यन रेसवरती इन्स्पायर्ड होतं. अमेरिकेमधला जो ब्लॅक आणि व्हाईट वाद होता त्याच्यामध्ये एक इंटलेक्च्युअल होते, त्यांनी आर्यन थेअरीला जस्टिफाय करण्यासाठी तो वाद घेतला, रेशियल थेअरी बनवून टाकली. श्रीलंकेमध्ये ती थेअरी आली तर बुद्धिस्ट आहेत ते आर्यन आहेत आणि श्रीलंकेमधले तमिळ आहेत ते द्रविडियन आहेत, असं करून तिथे सिव्हिल वॉर सुरू झालं. तीच थेअरी भारतात आली. भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती सोशल इंजिनिअरिंग करण्यात आली, कारण थेअरी फक्त सांगून होत नाही, लोकांना त्याच्याशी जोडलं गेलं पाहिजे. मग ब्राह्मणांना आर्यन सांगितलं, बाकी ब्राह्मणेतर द्रविडियन झाले. तमिळ आणि साऊथमधल्या लँग्वेजला द्रविडियन कॅटेगरीमध्ये टाकलं आणि बाकीच्या भाषांना आर्यन कॅटेगरीमध्ये टाकलं. म्हणजे वेळोवेळी ही सोशल इंजिनिअरिंग करण्यात आली. याच्यामध्ये बिशप कॅडवेल नावाचे एक व्यक्ती होते, त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं की हिंदूंना डिवाइड करण्यासाठी, जेणेकरून मग ख्रिश्चॅनिटीमध्ये त्यांना कन्वर्ट केलं जाईल. आणि हीच थेअरी मग कम्युनिस्टांनी पुढे कंटिन्यू केली, कारण मी जसं बोललो की कम्युनिस्ट आर अलाइंड विथ द अब्राहमिक रिलिजन्स, की त्यांच्यासोबत त्यांचं साठलोटं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ती कंटिन्यू केली. मग त्यांनी स्वतःच्या प्रमाणे ती मॉडिफाय केली. मग त्याच्यासाठी काय केलं की भारतामध्ये आर्यन येण्याच्या आधी जितके पण प्रूफ्स होते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये, ते गोष्टी मी माझ्या पुस्तकातही दिलेल्या आहेत. शैविझम, वैष्णविझम, योगा, शाक्तइझम याच्याशी रिलेटेड काही गोष्टी तिथे मिळतात, स्वस्तिक मिळतं. तर ह्या सगळ्या हिंदुइझम जे सिम्बॉलिझम आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी हाईड करून टाकल्या इतिहासाच्या पुस्तकातून आणि त्याला एक एथिस्टिक किंवा सेक्युलर सिव्हिलायझेशन बनवलं. आणि आर्यन इन्व्हेजनने देवी देवता आणि कास्ट सिस्टम हे इंट्रोड्यूस केलं, असा कॉन्सेप्ट त्यांनी पेरला. म्हणजे हिंदुइझम हे फॉरेन वाटायला लागलं आणि एथिझम आहे ते लोकांना इंडिजिनियस वाटायला लागलं. आणि ही इथून सुरुवात झाली की एथिझम म्हणजे इंडिजिनियस, मूळ निवासी होते ते इंडिजिनियस एथिस्ट होते आणि धर्म हा बाहेरून आला आहे. म्हणजे जी फक्त लढाई धर्म वर्सेस एथिझम पॉलिटिकल लढाई होती, त्यांनी याला फॉरेन इन्व्हेजन वर्सेस इंडिजिनियस पीपल अशी लढाई बनवून टाकली. म्हणजे धर्माच्या विरोधात ही लढाई, ही फॉरेन रूलच्या विरोधात लढाई असा एक आव आणण्याचा प्रयत्न कम्युनिस्टांनी पण केला ब्रिटिश गेल्यानंतर. आणि आता पण बघा, जे लोक आर्यन इन्व्हेजनला सपोर्ट करतात किंवा आर्यन इन्व्हेजन झालंय म्हणतात ते मोस्ट ऑफ द लोक तुम्हाला नास्तिक भेटतील, एथिस्ट भेटतील, हिंदू विरोधी भेटतील. त्याचं कारण हेच की हिंदू धर्म संपवण्यासाठी, त्यालाच फॉरेन ओरिजिन दाखवण्यासाठी ही सगळी थेअरी बनवण्यात आली. आता आपण मग अशी जर्मनीचा उल्लेख केला तर एक जर्मन व्यक्ती होऊन गेले मॅक्स म्युलर. येस. त्यांचा याच्यात किती वाटाघाटा आहे वाद आणि फूट निर्माण करण्यामध्ये? वाटाघाटा आहे ना, त्यांनी वेदांवरती वगैरे ट्रान्सलेशन वगैरे केलेलं आहे, पण आर्यन इन्व्हेजन थेअरीमध्ये भारतामध्ये पॉप्युलर करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. ॲट द सेम टाईम ते त्यांच्या पुस्तकामध्ये पर्सनल लेटर टू सम ब्रिटिश ऑफिसर, त्याच्यामध्ये ते स्वतः मेन्शन करतात की मी ज्या थेअरी हिंदू धर्माबद्दल दिलेल्या आहेत किंवा जे आर्यन इन्व्हेजन वगैरे बोललो आहे त्याचा काही बेस नाही आहे. सो सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी ते पर्सनल लेटर्समध्ये त्यांनी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. पण जे सामाजिक पद्धतीने जे त्यांनी पब्लिश केलं, हो, त्या त्यांनी त्यांच्या स्वार्थाच्या हिशोबाने बरोबर चुकीचं त्यांनी केलं, ते केलं. पण पर्सनल लेटरमध्ये ऍक्सेप्ट केलंय की मी जे बोललोय ते चुकीचं बोललेलो आहे म्हणून. म्हणजे हे गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. पण हा जो वाद निर्माण झाला हा फक्त हिंदू धर्माबाबतीतच लागू होतो का बाकीचे जे धर्म आहेत आपल्या इथे, जे जैन धर्म झाला, बौद्ध धर्म झाला, त्यांना पण ह्या गोष्टी लागू होतात? त्याला पण ह्या गोष्टी लागू होतात. कारण कसं आहे की ह्यांनी सँडविच बनवलं एथिझमचं. पहिलं एथिझम म्हणजे आर्यन इन्व्हेजनच्या आधी सगळं एथिझम, तिथून हिंदू धर्म हटवून टाकला. मग आर्यन इन्व्हेजन, हिंदुइझम आणि कास्ट सिस्टम इंट्रोड्यूस झालं आणि त्याच्यानंतर बौद्ध, जैन, चार्वाक यांना एथिस्ट दाखवण्यात आलं. चार्वाक हे एथिस्ट नाहीत. मी आधीच्या पॉडकास्टमध्येही बोललोय, पुस्तकात पण त्याचं मी उदाहरण दिलंय. एथिस्ट वेगळा, चार्वाक वेगळा. एथिस्ट हा गॉड डिनाय करतो. चार्वाकमध्ये काय म्हणतो की
ह्या जगाच्या पलीकडे कुठे स्वर्ग वगैरे नाही, असं कुठे नाही. जे काही आहे ईश्वर आहे तो ह्या पंचतत्वामध्येच आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे तो ईश्वर ॲक्सेप्ट करतोय, पण कणकण में राम हे तोही तेच म्हणतोय. असं पलीकडे दुसरं वर्ल्ड मल्टिवर्स वगैरे असं काही नाही. जैनिझम आणि बुद्धिझममध्ये सुद्धा त्यांनी यांच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ गॉड नाही, हे कास्ट सिस्टमच्या विरोधात आहेत असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि जैनिझम आणि बुद्धिझमचे जे इंडिजिनियस व्हॅल्यूज आहेत किंवा त्यांची जी ॲक्च्युअल टीचिंग्स आहेत त्याच्यापासून दूर नेण्यात आलं. एक छोटंसं उदाहरण देईल, जैन आणि बौद्ध रामायणसुद्धा अवेलेबल आहेत. यक्ष यक्षी हे कन्सेप्टसुद्धा अवेलेबल आहेत. आपल्याकडे हिंदू कॅलेंडर जसे आहेत विक्रम संवत वगैरे तसे कॅलेंडर्स जैन आणि बुद्धिस्टचे सुद्धा स्वतःचे कॅलेंडर्स आहेत. आपल्याकडे जसं 4 युगाची सायकल आहे तसं हे 4 युगाची सायकल सुद्धा आहे त्यांच्यामध्ये. तर टाईमचं सुद्धा सायकल त्यांच्याकडे आहे. मेडिटेशन म्हणतो आपण, त्याला ब्रह्मप्राप्ती म्हणतो किंवा ब्रह्मन रिअलाइज झाला म्हणतो, ते त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं असं जैन लोक म्हणतात. मग ह्या सगळ्या गोष्टी जैनमध्ये, याला मी डिकोलोनाइज व्ह्यू म्हणतो, की ज्या प्रकारे यांनी प्रोजेक्ट केलं की ते एथिस्ट आहेत, हिंदू धर्माच्या विरोधात आहेत, असं काही नाही आहे. आणि तिन्ही बुद्धिझम, जैनिझम आणि हिंदुइझम तिघांचा जो कुळ म्हणतो जिथे जातं तो इक्ष्वाकूला ते ॲक्सेप्ट करतात. सगळ्यांचं जसं ॲब्राहमिक रिलिजनचा ॲब्राहम आहे तसा आपल्या तिघांचा इक्ष्वाकू आहे. पण हे आपल्याला सांगितलं नाही. आपल्याला काय सांगितलं की बुद्धिझम आणि जैनिझम इज अगेन्स्ट हिंदुइझम. आणि त्याचा इम्पॅक्ट मग पुढे झाला की बुद्धिझमला प्रोजेक्ट करण्यात आलं. मग पॉलिटिकल बुद्धिझमशी रिलेटेड मुवमेंट पण आपल्याला ब्रिटिश पिरियड आणि त्याच्यानंतर दिसायला लागली. त्या मानाने जैनांचं जर बघितलं तर जैन लोक जास्त ब्रिटिश प्रोपोगंडाला बळी पडलेत असं दिसत नाही. त्यांनी त्यांची इंटिग्रिटी आणि त्यांचा कल्चरल इथॉस आहे जैन लोकांनी, तो अजून पण मेंटेन करून ठेवलेला आहे आणि ते अजून पण त्याच्याशी कमिटेड दिसतात. शुभमजी, बरेच लोक जे धर्म मानतात ते त्यातले काही गोष्टी त्यांना पटत नाही, जसं साधारण लक्षात येतं. उदाहरणार्थ जे कर्मकांड पूजापाठ आपण म्हणतो ते बऱ्याच लोकांना पटत नाही. आता तुमच्याच पुस्तकाचं उदाहरण घ्यायचं म्हटलं, जे तुमचं पुस्तक आहे डिकोलोनायझिंग हिंदुइझम, त्यात पण तुम्ही याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्याबद्दल तुमचे काय मत आहेत? त्याच्यामध्ये उल्लेख असा आहे की वाय ऑल रिच्युअल्स आर मिनिंगलेस म्हणून तो चॅप्टर आहे. तो क्वेश्चन आहे की आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की नाही, मला पूजापाठ करायची गरज नाही, हे काय मी याच्यावरती बिलीव्ह करत नाही, याने केल्याने काय होत नाही. आणि इवन काही फिलॉसॉफिकल पुस्तकं आहेत ते फक्त अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत ह्या फिलॉसॉफी, याला ते वेदांतिक फिलॉसॉफी ज्याला आपण म्हणतो त्याला सत्य मानतात आणि कर्मकांडाला ते डिनाय करतात किंवा ओपनली क्रिटिसाइज पण करतात. किंवा आपल्याकडे असं म्हणतात की पूजापाठ करायची काही गरज नाही, देव माझ्या मनात आहे, मी दगडाला पूजणार नाही, देव माझ्या मनात आहे. तो देव नेहमी मनातच राहून जातो. तो मग त्याचा एक्सपिरियन्स कसा करायचा, काय करायचा, त्याच्याबद्दलही कधी रिसर्च होताना दिसत नाही. माझं असं म्हणणं आहे की रिच्युअल्स आर लाईक डेली इंटिग्रिटी टू द गॉड. तुम्ही जर रिच्युअल्स प्रॅक्टिस कराल तर तुम्ही तो धर्मही जिवंत ठेवायला तुम्हाला हेल्प होते. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे न्यायला रिच्युअल्स खूप मोठा जास्त एक पूजापाठ करणं एक खूप मोठा रोल प्ले करतात. आणि रिच्युअल्स हे काही मिनिंगलेस आहेत, हा जो नरेटिव्ह आपल्यामध्ये पसरवलेला आहे हे चुकीचं आहे. प्रत्येक रिच्युअलच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे. आता तुम्हाला सिंपल उदाहरण देईन की कोकणामध्ये जे गणपती बसतात, त्या कोकणाच्या गणपतीला जे डेकोरेशन केलं जातं त्याच्यामध्ये सगळ्या ज्या वनस्पती असतात त्या सगळ्या आयुर्वेदिक वनस्पती आहे, त्याचा आपल्याला काही ना काहीतरी फायदा होतो. मग ती गोष्ट लोकांना कळावी, मग त्याला गणपतीच्या डेकोरेशनमध्ये यूज वगैरे केलं जातं. तर ह्या अशा अनेक गोष्टी हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे रिच्युअल्स यूज केले जातात. टेम्पल इकॉनॉमिक्स म्हणून एक संदीप सिंग यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तर असं दिसून येतं की काही राईसच्या व्हरायटीज आज जिवंत आहेत हे याच्यामुळे की त्याच राईसची व्हरायटी देवाला प्रसाद म्हणून चढवली जाते. सो टेम्पलशी रिलेटेड सुद्धा जे रिच्युअल्स आहेत, ज्या भोग आपण देवाला चढवलं जातो, 56 भोग वगैरे, त्याच्यामध्ये जे डिशेस वगैरे बनतात त्या सगळ्या आता याच्यासाठी कॅरी आउट केल्या जातात कारण त्या देवाशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे रिच्युअल्स हे मिनिंगलेस आपण असं म्हणूच शकत नाही. ते एक भारताच्या कल्चरचं, वनस्पतींचं एक रिप्रेझेंटेशन आहे. त्याच्यामुळे मिनिंगलेस म्हणूच नाही आणि आपण त्याला एक आनंदाने सेलिब्रेट केलं पाहिजे रॅदर दॅन एक निगेटिव्ह सेन्स नाही. सो थोडक्यात हा त्या प्रांताच्या विचारसरणीचा भाग आहे असं म्हटलं आपण. हो, आणि त्याला ईश्वराशी पण ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. आणि ईश्वराचं सुद्धा जे मूर्तीशास्त्र आपण म्हणतो की काही लोक म्हणतात नाही मला मंदिरात नाही जायचं, मी दगडाची पूजा नाही करणार, देव माझ्यामध्ये, परंतु त्या ईश्वराच्या मूर्तीमधून पण एक स्थापत्यकलेचा एक सिम्बॉलिझममधून आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात. जसं की शंकराचा जो नाग आहे तो कुंडलिनीचा सिम्बॉल आहे,
चंद्र आहे तो शांतीचं प्रतीक आहे. जसं गणपतीचं पण आपण सांगतो की सोंड कसलं प्रतीक आहे, पोट कसलं प्रतीक आहे, मोठे कान कसले प्रतीक आहे. याच्यातून पण आपल्याला वेगवेगळी शिकवण मिळते. तुम्ही त्यातलं तत्व घेतलं पाहिजे. रिच्युअल्स, धर्म जिवंत ठेवण्यासाठी रिच्युअल्स करायचे की लोक कनेक्टेड राहतात त्या सेलिब्रेशनच्या थ्रू, परंतु ते तत्व पण तुम्ही घेतलं पाहिजे. ते तत्व शिकायचं असेल तर ह्या गोष्टी जिवंत ठेवल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे एक कोलोनियल पिरियडमध्ये एक बऱ्याच स्कूल ऑफ थॉट्स किंवा एक वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स तयार झाल्या. त्यांनी ह्या रिच्युअल्सला विरोध केला आणि ते म्हणाले की हे जे देवी देवता दिसतात हे खोटे देवी देवता आहेत, खरा गॉड हा फॉर्मलेस गॉड आहे. आणि असं म्हणून आज त्या संस्थांची परिस्थिती बघितली तर त्या स्वतःच हिंदू धर्मापासून दूर गेलेल्या आहेत. कारण ते सिम्बॉलिझम, ते कल्चर, ते सेलिब्रेशन याच्यापासून ते दूर गेलेत. म्हणजे त्यांचं हिंदुइझम फक्त नावाला हिंदुइझम आहे, दिसायला ते ॲक्च्युलीमध्ये ते एकदम जे फॉर्मलेस गॉडवाले रिलिजन आहे त्यांच्यासारखे दिसायला लागले. म्हणजे त्या संस्कृतीचा, त्या धर्माचा जो मूळ गाभा आहे, जे मूळ शिकवण आहे ते तर राहिलं बाजूला, लोक मग अशा बरोबर. आणि हे एक कारण आहे ऱ्हास होण्याच्या मागचं. आणि आत्ता आपण सांस्कृतिक विचारधारेबद्दल आत्ता आपण चर्चा केली, तर जे द्रविड नाडू चळवळ आणि खलिस्तानी चळवळ जी आहे त्याबद्दल मग तुमचं काय मत असेल? त्याचं सुद्धा ओरिजिन तुम्हाला ब्रिटिश काळामध्ये दिसून येतं. द्रविड नाडूचं ओरिजिन हे आर्यन इन्व्हेजन थिअरीची आहे की आर्यन हे बाहेरून आले तर आमचं वेगळंच राष्ट्र होतं, आम्ही एथिस्टिक होतो. पेरियर त्याच्या स्वतःच्या पुस्तकामध्ये लिहितो की गॉड हा जो कॉन्सेप्ट आहे, ईश्वर हा कॉन्सेप्ट आहे, हा ब्राह्मणांनी बाहेरून आम्हाला शिकवलेला आहे, म्हणजे याच्या आधी आम्ही एथिस्टच होतो, असं त्यांनी खोटी थिअरी पसरवलेली आहे. अशी कुठली असं इतिहास आणि आर्किओलॉजीमध्ये आहेच नाही. काय देवी देवता हा कॉन्सेप्ट एक टाईमप्रमाणे हळूहळू इव्हॉल्व झालेला कॉन्सेप्ट आहे. आणि त्याच्याबद्दल मी माझ्या पुस्तकामध्येही तो सिक्वेन्स दिला आहे की ईश्वराचा कॉन्सेप्ट कसा फॉर्म झाला. हा अचानक कोणीतरी इंट्रोड्यूस केला आणि लोकांनी ऐकून घेतला अशातला प्रकार नाही. आधी मग निसर्गाच्या जे वेगवेगळे फोर्सेस होते, जल, वायू यांची पूजा करण्यापासून त्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आणि इवन भारतमातेचा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल की भारत माता की जय म्हणतो, एक कॉन्ट्रोवर्सी देशामध्ये चाललेली असते. त्याचा कॉन्सेप्टसुद्धा आपल्याला एन्शंट इंडियामध्ये भेटतो. इवन आपण नॉर्थ ईस्टमध्ये गेलो तर ह्या स्टोरीज बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, जमीन जी आहे तिला फर्टिलिटीचा सिम्बॉल मानलेला आहे. आकाश जे आहे त्याला पिताचं छत्रछायासारखं मानलेलं आहे. आणि जो पाऊस पडतो ते फर्टिलायझेशन आहे. आणि त्याच्यामधून ही जी काही झाडं वनस्पती सगळे उगतात त्याला आपण भूमिपुत्र म्हणून आपण आपल्याला सिम्बॉलिझम करतो, प्राणी वगैरे सगळं. अशी ही एक कविकल्पना आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे ते डिस्कोर्स आहे. आणि हीच थेअरी इथून मग इजिप्तकडे, मेसोपोटेमियामध्ये फेमस झाली. आणि जे आपल्याला जिनिओलॉजी म्हणतो की रामाची जिनिओलॉजी ब्रह्मापासून सुरू होते, मग रघु, अज, दिलीप वगैरे, आणि मग प्रभू रामचंद्र, अशी जी जिनिओलॉजी येते, तसेच जिनिओलॉजी त्यांनी सुमेरियन कल्चरमध्ये किंवा इजिप्शियन कल्चरमध्ये ह्या स्टोरीमधून घेतली. मग हे जमीन आणि आकाशाचं जर फर्टिलायझेशन झाल्यानंतर जी पुत्रप्राप्ती झाली, मग त्यांचे मग ते पूर्वज यांचे पुत्र वगैरे, अशी ती जिनिओलॉजी वगैरे जाते. तो अशा प्रकारे देवाचे कॉन्सेप्ट किंवा आपल्या देवी देवतांच्या जिनिओलॉजीज, आधीच्या किंग्सच्या जिनिओलॉजीज ह्या अशा इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. रॅदर दॅन हे सगळ्या द्रविडियन नाडूचं जे मुवमेंट चालते की यांनी हिंदुइझम टाकलं. कसं आहे की हिंदू धर्म जो आहे ना, हा फक्त धर्म नाही आहे, इट इज लाईक सोशो कल्चरल फॅब्रिक ऑफ इंडिया. हा सगळ्या देशाला एक संघ बांधणारा एक संस्कृती आहे सोशो कल्चरल लेवलला. त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्टोरीज आपल्याला हिंदू धर्मामध्ये दिसून येतात. मग जर हे सोशो कल्चरल फॅब्रिक तोडलं की मग देश वेगळं करायला आपल्याला एक सोपा मार्ग होऊन जातो. त्याच्यामुळे द्रविड नाडूवाले हिंदू धर्मालाच फॉरेन ओरिजिनेटेड दाखवतात, म्हणजे ते सोशल फॅब्रिक कट करतात, म्हणजे आम्ही त्यांच्यापेक्षा फार वेगळे आहोत असं करून द्रविड नाडू वेगळा करायचा आणि तो दुसऱ्या धर्मांच्या हाती द्यायचा. कारण ते दुसऱ्या धर्मांना क्रिटिसाइज करत नाहीत, त्याच्यावरती कम्प्लीट सायलेंट आहेत. पेरियारला सुद्धा एका मुस्लिम धर्मगुरूने एक वॉर्निंग दिली होती की तुमचं रॅशनलिझम हिंदुइझमपाशी लिमिटेड ठेवा, ते माझ्यापर्यंत येता कामा नये. आणि खलिस्तानचं जर बघायला गेलं तर ब्रिटिशांनी शीखांना एक त्यांच्या सेन्ससमध्येच वेगळा स्टेटस दिलेला होता की शीख म्हणजे हिंदूंपेक्षा वेगळे आहेत. आणि हळूहळू आता परिस्थिती एवढी आली आहे की शीख लोकच बोलायला लागली की आम्ही हिंदू नाहीत, आम्ही कम्प्लिटली वेगळे आहोत. तसं बघायला गेलं तर गुरु ग्रंथ साहेबमध्ये राम, कृष्ण या सगळ्यांचा उल्लेख आहे. तरी त्याचं ते धर्माचं मिसइंटरप्रिटेशन करून किंवा त्यांचे शीख गुरु गुरबानी म्हणत असताना म्हणतात की आमच्यावरती प्रेशर येतो की जिथे राम आणि कृष्णाचं नाव आहे ते ती ओळ म्हणायचीच नाही. म्हणजे इथपर्यंत आता गोष्टी गेलेल्या आहेत. याचं कारण असंच की हिंदू धर्म हा सोशल फॅब्रिक म्हणून सगळ्यांना सामावून घेणारा आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा म्हणून ॲक्ट करतो. मग तिथेच घाव घातला की मग कंट्री वेगळे करायला मोकळे. म्हणजे एखाद्या चुकीच्या विचारसरणीचा
मिसइंटरप्रिटेशन, पिल्लू सोडून द्यायचा, हा, त्याचा हळूहळू ब्रेन वॉश करायचा, त्याचा प्रसार वाढत जातो आणि नुकसान होतं. याच्यावरनं मला आत्ता एक गोष्ट लक्षात झाली, आत्ता जी सोशल मीडियामुळे गोष्टी पटकन पसरतात. हो, परवाचीच गोष्ट आहे. आता येशू ख्रिस्तांवरती आजकाल अशी बरीच चित्रविचित्र गाणी निघत आहेत. हा, कुठलीही 90च्या दशकातलं कुठलंही एक पॉप गाणं घ्या, गदर मेहंदीचं उदाहरण, त्याची चाल याला लावा आणि वेगवेगळे हावभाव करा, हा, तर याच्यात देवतत्व हे तर मला शून्य दिसतं. लोक आजकाल ही मजा म्हणून घेत आहेत. हो, पण मला मुद्दा हा मांडायचा आहे की हे किती चिंताजनक गोष्ट आहे, हे कोणालाही लक्षात येत नाही. हो, सोशल मीडियाच्या नावाखाली तुम्ही किती दूर वापर चालला या गोष्टीचा, आणि हेच जर आटोक्यात आणलं नाही, हे आज तर फक्त एका धर्माचं बोलतोय, हे उद्या कुठल्याही धर्माला, कुठल्याही संस्कृतीला हे लागू होईल. हो, आणि जर हे आटोक्यात आणलं नाही तर हे पण एक पुढे जाऊन कारण बनू शकेल या संस्कृतीचा ऱ्हास होण्यामागचं. हो, याबद्दल तुमचं काही तुम्ही हा मुद्दा बरोबर उचललात की याच्यामध्ये लोकांमध्ये सिरियसनेस नाही. लोक फक्त त्या ख्रिश्चनांचे जे काही गाणे बनलेले आहेत येशूवरती वगैरे त्याचा मजाक उडवतायत किंवा त्याला एक मीम मटेरियल म्हणून सोशल मीडियावरती घेत आहेत, आणि ख्रिश्चन लोक त्याच्यावरती रागवतायत पण की तुम्ही हे याच्यावरती का बनवतात. पण हे नाही विचार कर की ही गाणी त्यांनीच बनवलेली त्यांचा धर्माचा प्रसार करण्यासाठी. याच्यातला सिरियस मुद्दा असा की मीम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहू देत. धर्मांतरण हे केलं कशासाठी जातं? धर्मांतरण ही राष्ट्रांतरणची पहिली पायरी आहे. डायरेक्ट मी जर तुम्हाला बोललो की तुम्ही वेगळी कंट्री बनवा तर ते पॉसिबल नाही आहे. मी पहिले तुमचा ब्रेन वॉश करेल, तुमची संस्कृती चेंज करेल आणि मग तुम्हाला डिमांड करेल की तुम्ही वेगळं करा. फॉर एक्झाम्पल, पाकिस्तानमध्ये जर मुस्लिम डॉमिनेटेड एरियाज नसतात, जो आज पाकिस्तान आहे, तर तिथे वेगवेगळ्या पाकिस्तानची मागणी आणि मुसलमानांच्या वोटची गोष्ट आली असती का? त्याच्यामुळे सर्वात पहिले धर्मांतरण एकाच गोष्टीसाठी, दोनच गोष्टीसाठी होतं. पहिलं की वेगळ्या राष्ट्राची निर्मिती करा, नाही तर दुसरं की पॉलिसी मेकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्फ्लुएन्स करा. आता एक खूप मोठे स्कॉलर आहेत इंटरनल सिक्युरिटीवरती, पवनीत सिंग, त्यांच्या मते आणि पुस्तकंसुद्धा अवेलेबल आहेत ही, की अमेरिकेची CIA, व्हॅटिकन सिटीचा पोप आणि ड्रग्ज जे नार्कोटिकचे प्रोडक्ट असतात, मुलांना बिघडवण्यासाठी यूज करतात, हे तिघांचं नेक्ससमध्ये पूर्ण जगामध्ये ड्रग सप्लाय करणे आणि ख्रिश्चॅनिटीचा सप्लाय करणे हे तिघं नेक्ससमध्ये चालत आहे. त्याच्यासाठी मग भारतामध्ये सुद्धा पंजाबमध्ये तुम्ही बघितलं तर मग ड्रग्सचाही प्रचार प्रसार चालला आहे, ख्रिश्चॅनिटीचाही प्रचार प्रसार चालला आहे. आणि म्हणजे तो प्रॉफिट बिजेंदर का कोण आहे, तो एका ठिकाणी लंगड्याला चालायला लावतो, मुक्याला बोलायला लावतो, परंतु त्याचा जो व्हॅटिकन सिटीचा पोप आहे मग त्याला का नाही बरं करत, तो व्हीलचेअरवरती फिरतो. आणि जेव्हा गव्हर्नन्स आणि पॉलिसी मेकिंगचा इश्यू येतो तेव्हा हा धमकी देतो की माझ्याकडे 3 लाख लोक आहेत, पूरी पंजाब की सरकार में घुटनों पे लावूंगा, 3 लाख लोकांच्या सपोर्टवरती. मग तो इश्यू का त्याच्या सुपर पॉवरने सॉल्व्ह नाही करत? तिथे कशाला सरकारचा रोल पाहिजे? मग हे अशा प्रकारे पॉलिसी मेकिंगमध्ये येतात. आता अनेक लोक म्हणतात की नरेंद्र मोदी फार मोठे स्ट्रॉंग लीडर आहे, त्यांची सरकार पाडण्यासाठी हे सगळे प्रयत्न फॉरेन कंट्रीज करत आहेत, त्यांना त्यांची सरकार वीक करण्यासाठी. परंतु हे प्रयत्न जेव्हा नरेंद्र मोदी नव्हते तेव्हा सुद्धा सुरू होते. बरोबर. तुम्ही जर मनमोहन सिंगांचा टेन्युअर बघितला, त्याच्यामध्ये कुडनकुलमचा इश्यू झाला होता. कुडनकुलम एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, त्याला जो ख्रिश्चन तिकडचे धार्मिक लोक होते त्यांनी तो मुद्दा उचलून धरला आणि तो असं म्हटलं जातं की त्यांना फॉरेन फंडिंगवरती चालला होता, म्हणजे न्यूक्लिअर पॉवरचा प्रोजेक्ट अपोज करायला. आता मध्यंतरी तमिळनाडूमधली घटना आहे. रिसेंटली सागरमाला नावाचा एक भारत सरकारचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये पोर्टलेट डेव्हलपमेंटचे सगळं मॉडेल आहे. तर एका तिकडच्या ख्रिश्चन व्यक्तीने क्लेम केला की हा समुद्र जीजसला बिलॉंग करतो, तर आम्ही हा पोर्ट इथं होऊ देणार नाही. तमिळनाडूमधली घटना आहे. तर म्हणजे जिथे जिथे स्ट्रॅटेजिक एरिया आहेत, कोस्टल एरिया झाला, ट्रायबल एरिया मधल्या गोष्टी झाल्या, तिथे बरोबर धर्मांतर करून ती डेमोग्राफी ताब्यात घ्यायची आणि मग फॉरेन फंडिंगवरती भारत सरकारच्या विरोधामध्ये हे कार्य करवायचे. हे काँग्रेसच्या काळातही ह्या गोष्टी झाल्यात, काँग्रेसने पण हे प्रॉब्लेम फेस केलेत, BJPच्या काळातही होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीला काँग्रेस वर्सेस BJP न घेता भारत वर्सेस भारताचे विरोधक अशा पद्धतीने याला परसिव्ह करणं आवश्यक आहे. आणि हा मुद्दा तेवढ्या सिरियसनेसने बघितला पाहिजे. आणि धर्मांतरण जे होत आहेत ते काय लोकांना फक्त राईस बॅग दिली आणि त्यांचं काहीतरी भवितव्य घडवण्यासाठी आहे नाही, त्यांच्यामध्ये त्यांचा काहीतरी पॉलिटिकल हेतू आहे फॉरेन पॉवरचा, म्हणून ते धर्मांतरण करतात. कोणी वेडा नाही की 6,000-7,000 हजार करोड रुपये धर्मांतरांसाठी भारतमध्ये पाठवत आहे. इट इज इनिशियल इन्व्हेस्टमेंट फॉर पॉलिटिकल गेन्स. नक्कीच. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना की फक्त मीम बनवतात, हे खूप सिरियस आहे. मीम बनवू नका, त्याच्या मागे हे लोक काय करतात ते पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे
परमेश्वर ही जी कन्सेप्ट आहे हो याला माणसाने आपापल्या सोयीनुसार वापरून ह्या सगळ्या आपल्या गोष्टी स्वार्थासाठी वापर केलेला आहे. धर्म राहिला बाजूला, धर्माची मूळ शिक्षण, मूळ गाभा ते सगळं बाजूला. आता जर तुम्ही बायबलचं जरी बघितलं की एक सुंदर वाक्य आहे की ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाचं एक पुस्तक आहे परमहंस योगानंद याचं, त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर वाक्य दिलं आहे. एका हिंदूला जर तुम्ही दुसऱ्या धर्माचे बायबलचं जर तुम्ही ट्रान्सलेशन करायला सांगितलं तर तो बेस्ट वेमध्ये ट्रान्सलेट करेल, कारण हिंदूंमध्ये एक फिलॉसॉफिकल ॲस्पेक्ट जो आहे ना, इंटरप्रेट अध्यात्माचा ॲस्पेक्ट तो खूप स्ट्रॉंग आहे. मग बायबलचं सुद्धा एक आध्यात्मिक एक सुंदर ट्रान्सलेशन एक हिंदू करून दाखवेल. त्याच्यामुळे एक हिंदू म्हणून किंवा एक स्कॉलर म्हणून बायबलचं इंटरप्रिटेशन करणं, त्याचा फिलॉसॉफिकल गाभा समजून घेणं ही दुसरी गोष्ट आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत हे पॉलिटिकल रिझनमुळे होत आहे. वाचायला तर मग मीही बायबल एक पुस्तक म्हणून वाचूच शकतो आवडीनिवडीनुसार, पण धर्मांतरण का, तर हे पॉलिटिकल रिझनमुळेच आहे, बाकी काहीच नाही. आता धर्मांतरण आणि बायबलचा विषय निघाला, मला एक गमतीशीर गोष्ट सुचली आता की जेव्हा ब्रिटिशांनी जगभर त्यांचं राज्य प्रस्थापित केलं, हो तर ही साऊथ आफ्रिकामधली गोष्ट असं म्हणतात. तो सगळा आदिवासी क्षेत्र आहे, हो अजूनही बऱ्यापैकी आहे, तेव्हा तर पूर्णच होता. जे लोकल तिकडचे होते ट्राईब्स. लेट मी गेस, तुम्ही डेस्मॉन्ड टुटूचा कोट म्हणताय का? कोट कोणी केला मला माहित नाही. When British came, they gave us Bible. We closed our eyes for the prayer. When we opened our eyes, we had the Bible and they had the land. एक्झॅक्टली, मला हेच माझ्या पुस्तकातला कोट येतो. आणि जेव्हा जेव्हा धर्मांतरण हे पॉलिटिक्स हे जेव्हा जेव्हा येतं ना, हा कोट मला नेहमी हमखास आठवतो. येस, आणि याच्यापेक्षा उत्तम उदाहरण असू शकत नाही. एकदम सोप्या भाषेत हे समजवलेलं आहे. हो, आणि कुठल्याही सामान्य माणसाला जर समजायचं असेल की बाबा हे काय चाललंय, हे कोट नुसतं जरी सांगितलं आपण एकदा मराठीत त्यांना सांगून देऊ तुमच्या व्ह्युअर्ससाठी की जेव्हा ब्रिटिश आमच्याकडे बायबल घेऊन आले तेव्हा आमच्याकडे जमिनी होत्या. आम्ही प्रेयर करण्यासाठी डोळे बंद केले, डोळे उघडले तर आमच्याकडे बायबल होती आणि त्यांच्याकडे जमिनी होत्या. तर एक ज्याला आपण बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो, सारांश हाच निघतो की काळांतराने सत्ता राबवण्यासाठी, बळकावण्यासाठी, हिसकावण्यासाठी या प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही थिएटर करू शकत नाही. केलं तर आज जे अफगाणिस्तानात चाललेलं आहे, जे सिरियामध्ये चाललेलं आहे, तशी गत होईल, जे झेपणार नाही. तर सोपा मुद्दा कसला, तर तुम्ही धर्म जे म्हणतो, संस्कृती म्हणतो, जी वैचारिक पद्धती असते त्याच्यावरती तुम्ही आघात करा. काळांतराने धर्म परिवर्तन होईल, मग काळांतराने लोक आपल्या बाजूला होतील. एकदा लोक आपल्या बाजूला झाली मग राजकीय राजवट बदलायला वेळ लागत नाही. हो, त्याच्यासाठीच येते सगळे प्रयत्न. आणि अमेरिकेने 50 देशांच्या राजकीय राजवट बदलून टाकलेल्या आहेत. अगदी बरोबर, 50 देश. म्हणजे आपलं का नाही होणार? बांगलादेश घ्या, बांगलादेशमध्येही त्यांनी इस्लामिक फंडामेंटलिस्टला एनकरेज केलं ना, आणि तो जाऊन भेटून आला बायडनला तेव्हा. आणि आता बघा बांगलादेशची हालत काय. मग ते भारतात पण होणार आहे. मग त्याच्यासाठीच हा डेमोग्राफिक चेंज आणला जातोय, बाकी काही नाही. आजचं आपण जी चर्चा केली, डिकॉलोनायझिंग हिंदुइझम किंवा धर्माचं शुद्धीकरण, याच्यावरनं मला एक मुद्दा असा घ्यायचा आहे. तुम्ही एक छान एक अंडरस्टेटमेंट असेल, एक अद्भुत, एक वेगळ्या प्रकारे ही गोष्ट समजवलेली आहे. जी आधुनिक तंत्रज्ञान आहे किंवा जे नवीन कन्सेप्ट्स आहेत त्याची लिंक तुम्ही या विषयाला घातलेली आहे. उदाहरणार्थ क्वांटम फिजिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन याची सांगड तुम्ही या विषयाला घातलेली आहे. हे नेमकं कसं काय? तर मला याच्याबद्दल फार उत्सुकता आहे, तुम्ही आम्हाला प्लीज सांगा. त्याचं कारण असं की आपण जर कर्मा थिअरी बघितली, कर्मा थिअरीमध्ये म्हणजे काय की पास्ट कर्म आहे, त्याच्या आधारावरती तुमचं फळश्रुती तुम्हाला होणार. आज जर काही मिरवलं तर ते उद्या उगवणार. बरोबर. ॲट द सेम टाइम तुम्हाला सुद्धा तुमची फ्री विल आहे. ठीक आहे, तुम्ही मागच्या जन्मी तुम्ही काही कर्म केले असतील, मागे काही कर्म केले असतील, पण आता तुमची एक फ्री विल आहे की ज्याने तुम्ही एक डिसिजन चेंज करू शकता. तो एक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय होतं की पास्ट एक्झिस्टिंग जे काही डेटा अवेलेबल आहे त्यालाच कॉम्बिनेशन करून एक नवीन एक आउटपुट आणला जातो. पण तो जो आउटपुट आहे त्याच्यामध्ये एक नवीन इनोव्हेशन पण असतं स्वतःचं. तो मग कर्मा थिअरी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सिमिलॅरिटी आहे. मग ही सिमिलॅरिटी मी पॉईंट आउट केली आणि मला वाटलं की आपण थोडा हा टेक्नॉलॉजीचा तडका दिला तर लोकांना समजणं सोपं जाईल. आणि हा मुद्दा क्वांटम फिजिक्सच्या बाबतीत अगदी खरा पडतो
त्याचं कारण असं की क्वांटम फिजिक्समध्ये 1-0-1-0 ही बायनरी नसते, त्याच्यात सुपर इम्पोजिशन असतं. 1 आणि 0 ही पोझिशन एकाच टाईमला 1 आणि 0 असतं पार्टिकलचं. तर त्या लेवलला आपल्याला अद्वैत आणि द्वैत ह्या गोष्टी समजवता येतात. जेव्हा ईश्वराशी एक होतो तेव्हा हे बॉडी आणि परमात्मा हे वेगवेगळे नसतात, ते एकच असतात. किंवा मल्टिवर्स ज्याला म्हणतो, की जेव्हा 7 चक्राजवरती जातो ती एक डिफरंट स्टेज असते एनलाइटनमेंटची. तर ह्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या समजवण्यासाठी तुम्ही नॉर्मल फिजिक्सचे कॉन्सेप्टने जाऊ शकत नाही, त्याला क्वांटम फिजिक्सच तुम्ही एक्सप्लेन करावं लागतं. आता दुसरं उदाहरण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं, जसं तुम्ही म्हणालात, आपण ऐकलं असेल हब अँड स्पोक मॉडेल. आपण सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात. तर हब अँड स्पोक मॉडेलमध्ये काय, मध्ये हब असतो आणि या बाजूला स्पोकमधून सगळीकडे ते कनेक्टेड असतात. मग ही जी सायकलच्या चाकाची जी उदाहरण दिलं जातं आपल्याकडे हब अँड स्पोक मॉडेल, तर तसंच आपल्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं पण काही फीचर आहेत की डिसेंट्रलाइज्ड आहे, तरी पण एक मेन पोर्टलसोबत ते सगळे ब्लॉक्स कनेक्टेड आहेत. असंच जाती व्यवस्थेचं सुद्धा आहे, ही खूप डिसेंट्रलाइज्ड आहे. जातींची डायव्हर्सिटी प्रांतामध्ये बदलते, त्यांच्या जिओग्राफीनुसार त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, फायनल प्रोडक्ट्स काय आहेत, त्याच्याप्रमाणे ह्या गोष्टी बदलतात. येट हे 4 वर्णामध्ये कॅटेगरीज्ड आहेत, सेंट्रल पोर्टलसोबत कनेक्टेड आहेत. आपल्या सगळ्यांचे रिच्युअल्स वेगळे आहेत. हिंदू धर्म खूप डिसेंट्रलाइज्ड आहे, तरी पण आपण सगळे एक हिंदू आहोत. सो हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या फीचरसारखं आहेत. आता येणाऱ्या एडिशनमध्ये मी याच्यावरती अजून रिसर्च करून मी अजून पण याच्यामध्ये लिहिण्यासाठी इच्छित आहे. आपल्या प्रेक्षकांमधले जे तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत त्यांनी या विषयाचा अभ्यास करावा आणि त्यांचं मत काय आहे, जे शुभमजींनी त्यांचे मत मांडलेत त्यांनी नक्की कळवावं. मला खूप आवडेल याच्याबद्दल कमेंट्समध्ये वाचायला. शुभमजी, आपला आजचा सत्र खूप छान चर्चेत गेला. शेवटकडे येताना मला एक प्रश्न असा आहे की ही जी विचारांची वाळवी आपल्या देशाला समाजाला लागली आहे ती दूर करायला राजकीय पातळीवरती, म्हणजे पॉलिसी मेकिंग म्हणा किंवा नेते जे आहेत, नेते मंडळी, त्यांच्याकडून काय उपाययोजना केल्या पाहिजेत. सांस्कृतिक सामाजिक पातळीवरती जे NGOज आहेत, जे संस्था आहेत, त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि वैयक्तिक पातळीवरती त्या व्यक्तीने काय पावलं उचलली पाहिजेत. राजकीय पातळीवरती जर आपण विचार केला तर आपल्या देशातल्या राजकारण्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की ब्रिटिशांनी जी सोशल इंजिनिअरिंग करून घेतली त्याचा देशाच्या पॉलिटिक्सवरती खूप जास्त इम्पॅक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे ब्रिटिश स्पॉन्सर्ड जी सोशल इंजिनिअरिंग होती ती समजून घेणं आणि भारताचा समाज आधी कसा होता याच्यातला फरक समजून घेणं सगळ्यात आवश्यक आहे. कारण त्यांनी जातीजातीमध्ये भेद निर्माण करणे, पंथामध्ये भेद निर्माण करणे, हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याच्यावरून आपल्या देशाची सेन्सस, आपल्या देशाचे वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज, लॉज, रेग्युलेशन्स हे सगळे त्याच्यामध्ये इम्पॅक्ट झालेले आहेत त्या सोशल इंजिनिअरिंगमुळे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे पॉलिटिक्समध्ये उतरताना. जॉर्ज सोरोस काय म्हटला होता की मी ज्या प्रकारचा पॉलिटिक्स करतो, इन्स्टेबिलिटी करतो दुसऱ्या देशांमध्ये, त्याचा सामाजिक काय परिणाम होईल याचा मी विचारच करत नाही. ती विचारसरणी आपल्या भारतातल्या लोकांची नको. प्रत्येक गोष्टीचा काय आपल्या देशावरती आपण जे काही समाजकारण करतो, राजकारण करतो, सोशल इंजिनिअरिंग करतो, त्याचा देशावरती फ्युचरमध्ये काय परिणाम होणार आहे याचा राजकारण्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. डोक्यामध्ये ही गोष्ट त्यांनी ठेवली पाहिजे बिफोर डुईंग दॅट काइंड ऑफ पॉलिटिक्स. दुसरं, डॉक्टर आनंद रंगनाथांनी हिंदूज इन हिंदू राष्ट्र या पुस्तकामध्ये अनेक अशा पॉलिसीज आणि रूल्स रेग्युलेशन्स घेतले आहेत की टेम्पल कंट्रोलपासून ते सबसिडी देण्यापासून पर्टिक्युलर रिलिजनला, हे मुद्दे आयडेंटिफाय केले पाहिजेत आणि सगळ्यांना समान वागणूक सगळ्या नागरिकांना दिली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की भारतामध्ये इतिहासाचं पुनर्लेखन होणं आवश्यक आहे, जे झालेलं दिसत नाही. याचं उत्तम उदाहरण देईन की ऋग्वेदाचा आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा डायरेक्ट संबंध आहे. ऋग्वेदच्या 3 पार्टमध्ये इव्हॉल्व्ह झालेला आहे आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन अर्ली, मिडल आणि लॅटर पिरियडमध्ये जे इव्हॉल्युशन झालं आहे त्याचा एकमेकासोबत एक संबंध आहे किंवा साटलोटं नातं आहे. आपण जर फक्त आर्किओलॉजिकल प्रूफ्स देऊन आपला इतिहास आहे असं म्हणणार असू तर मग त्याला काही कल्चरल इतिहासच आपल्याला कनेक्ट करता येणार नाही. त्याच्यामुळे एक कंटिन्युइटी आणि क्रोनॉलॉजी वेमध्ये जे इव्हॉल्व्ह झालेलं आहे, एक उदाहरण देईन मी तुम्हाला. रिव्हर्स इन ऋग्वेदा नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रामायण महाभारतातल्या कॅरेक्टर्सचे पूर्वज कोण होते त्याचं उदाहरण तुम्हाला ऋग्वेदामध्ये सापडेल. ऋग्वेदामध्ये 16 महाजनपदं होते, त्याचासुद्धा पूर्वज तुम्हाला त्यामध्ये सापडतील. त्याच्यामुळे क्रोनॉलॉजीमध्ये एक आपण इतिहास शिकवतो ना, तो शिकवला पाहिजे, ब्रेकमध्ये शिकवायला नको. आणि त्याच्यामुळे एक क्रोनॉलॉजी डिस्टर्ब झाली की मग लोक कन्फ्यूज होतात एक स्कॅटर्ड वेमध्ये की अरे मला काय करायचं आहे, कन्फ्यूज होतात. ते व्हायला नको. इतिहासाचं पुनर्लेखन सामाजिक लेवलला आपण जे म्हणालात
की अनेक हिंदू ह्या देशामध्ये आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्यांनी पूजापाठ केली, सण साजरे केले तर दॅट इज इनफ टू कन्झर्व द हिंदुइझम. ते इनफ नाही आहे. कल्चरल टँजिबल आणि इंटँजिबल हेरिटेज जे आपल्याकडे आहे त्याचा जो ऱ्हास होतो आहे त्याच्या कन्झर्वेशनसाठी सुद्धा आपण कार्य करणं आवश्यक आहे. आणि सामाजिक लेवलला जास्तीत जास्त हिंदू संघटना जॉईन कराव्यात आणि ते जे कल्चरल कन्झर्वेशनसाठी, डेमोग्राफिक कन्झर्वेशनसाठी जे कार्य करत आहेत त्याच्यासाठी यावं. आणि इवन प्रायव्हेट सेक्टर जो आहे ते CSRमध्ये अनेक गोष्टी करतात. मी प्रायव्हेट सेक्टरला अपील करेल की त्यांनी जास्तीत जास्त CSR फंड हिंदू ऑर्गनायझेशनकडे डायव्हर्ट करावा, जेणेकरून हिंदू धर्माच्या उद्धारासाठी त्याचा जास्तीत जास्त वापर होईल. कारण हिंदू ऑर्गनायझेशन्सला अनेक गोष्टी माहिती असतात की मंदिरांचं पुनर्निर्माण कसं करायचा किंवा त्यांना मेंटेनन्स कसा करायचा. काही आपल्याकडे आपण म्हणू शकतो की मौखिक परंपरा होतात त्या लुप्त होत चालल्या आहेत, त्याचं कसं पुनर्जीवन करायचं. आपल्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत त्याचं कसं मेंटेनन्स करायचं. या अनेक गोष्टी असतात आणि काही ठिकाणी सरकार आणि सामाजिक संस्था NGOज हे सोबत मिळून कार्य करत असतात. तर त्याच्यासाठी ह्या NGOजची एम्पॉवरमेंट आवश्यक आहे. मी कुठलं पर्टिक्युलर NGOचं नाव घेणार नाही. आपल्याला जे योग्य वाटेल त्यांच्यासोबत फायनान्शियली CSRच्या थ्रू स्ट्रॉंग व्हावं. आणि इंडिव्हिज्युअल लेवलला लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की मी तर माझं पुस्तक प्रमोट करतच आहे, डिकोलोनायझिंग हिंदुइझम, बट ॲटलिस्ट जर तुम्हाला वाचनाची आवड नसेल तर यूट्यूबवरती असे व्हिडिओज बघावेत किंवा एक व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशनला सपोर्ट करू शकता का, तशा प्रकारे तुम्ही कार्य करणं आवश्यक आहे. आणि या व्यतिरिक्त मी एवढंच म्हणेन की एक हिंदू धर्माचा लॉयर म्हणून तुम्ही समाजामध्ये काम केलं पाहिजे. एक लॉयर म्हणून जर काम केलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही हिंदू धर्माचा झेंडा गाडू शकता. शुभमजी, आपल्या देशातली आजची जी परिस्थिती आहे त्याच्या पडद्यामागची जी कटकारस्थानं चालतात त्याचा छानरित्या उलगडा तुम्ही आज केलात. एक वेगळी बाजू, एक लपलेली बाजू तुम्ही आज जाणून दिलीत आम्हाला आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आजचं हे सत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला खात्री आहे की तुम्हाला एक लपलेली बाजू नक्कीच कळलेली असेल. आणि शुभम देवरे यांनी लिहिलेलं पुस्तक डिकोलोनायझिंग हिंदुइझम याच्या विक्रीची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे. आम्ही लवकरच तुमच्या भेटीस पुन्हा येऊ एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बघत राहा राष्ट्रसेवक.